अप्लाइड अथर्वशीर्ष. हे अप्लाइड अथर्वशीर्ष असं म्हणताना थंडा कोल्ड ड्रिंकची आठवण होते मला. थंडा कोल्ड ड्रिंक, थंडा कोल्ड ड्रिंक असं पूर्वी गाडीत फिरायचे लोक. सो वेन वी से कोल्ड ड्रिंक वी डोंट हॅव टू रिपीट थंडा कोल्ड ड्रिंक. पण तुकारामांच्या एका अभंगामध्ये सुद्धा आहे, देव उदार उदार. मग त्यांना असं वाटतं की उदार शब्दाला समानार्थी शब्द मिळाला नाही का, का मीटरमध्ये चुकले तुकाराम वगैरे असं यायचं मनामध्ये. पण अप्लाइड अथर्वशीर्ष याच्यामध्ये अप्लाइड किंवा थंडा कोल्ड ड्रिंक मध्ये थंडा, हे तसं पाहिलं तर निरुपयोगी नाहीये. हे इन्सिस्टिव्ह आहे. म्हणजे अथर्वशीर्ष इज अप्लाइड. असं नवीन सांगायला नको. पण तरी सुद्धा आपलं कळावं म्हणून, कारण अनेकदा कृष्ण म्हणतो तसं. म्हणजे कृष्णाने एकदाच सांगितलं भगवद्गीतेमध्ये की अरे ते गेलं सगळं. स कालेन महता योग नष्ट परंतप. म्हणजे कृष्णाची व्यथा आहे ही, की यार ते गेलंच सगळं. त्याचं ते काय इम्प्लिमेंटेशन वगैरे झालंच नाही, असं त्यांनी बोलून दाखवलंय. तसं काही वेळेला अथर्वशीर्षाचं झालंय आहे असं मला वाटतं. म्हणून अप्लाइड असा प्रिफिक्स त्याच्या मागे आणला. अध्यात्म इज अप्लाइड. त्यामुळे त्याच्या मागे अजून असं काही वर्किंग अध्यात्म, प्रॅक्टिकल अध्यात्म, लिव्हिंग अध्यात्म असं नाहीये. आधी आत्म अध्यात्म म्हटल्यानंतर गोंधळ होतो, अरे बापरे आता सगळं सोडायचं की काय. इट्स बिगिन विथ सेल्फ. आधी आत्म. तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आधी आत्म म्हटल्यानंतर आधी आत्म असंच सुरू करू आपण. जर का पाहिलं तर गुगल फॉर्म तुम्ही भरलाय, आणि गुगल फॉर्म भरलेला असल्यामुळे मी तो वाचलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 5च्या उत्तरामध्ये मला जास्ती रस होता. कोणती क्षमता तुमच्याकडे असावी आणि ती वाढावी असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नामध्ये एक चूक आहे. ती चूक आता आता आपल्याला कळेल. पण तरी सुद्धा कोणती क्षमता वाढावी? क्षमता वाढवू शकत नाही. आणि क्षमता असावी, क्षमता असणं नसणं असं नसतंच, क्षमता असतेच. तर ही ती मोठी चूक. हं? त्यामुळे प्रश्न काय विचारला होता? कोणती क्षमता तुमच्याकडे असावी आणि ती वाढावी असं तुम्हाला वाटतं? इन्फिनिटीला जर का प्रश्न विचारला की किती वाढायचंय तुला, काय वाढणार? वाढलेलंच आहे ते. त्यामुळे क्षमता हवी आहे. क्षमता आहेच. क्षमता वाढवायची आहे. क्षमता हॅज ऑलरेडी रिच्ड द इन्फिनिटी. मग काय होत नाहीये, काय नसतं आणि काय वाढवायचं असतं, इथे सगळी ज्ञानबाची मेक आहे. क्षमतेचा वापर. मग आता हा प्रश्न मी जो चुकवला होता मुद्दामून, तो आता दुरुस्त करून मी कसा म्हणेन? कोणत्या क्षमतेचा वापर असावा आणि तो वाढावा असं तुम्हाला वाटतं? मी जरी प्रश्न बदललेला असला किंवा जरी प्रश्न चुकीचा ठेवलेला असला, तरी उत्तर तीच आहे. बघा आता, पेशन्स, मनातील विचार मुद्दे सूटपणे व्यक्त करणे, क्षमता आहेच, पण तिचा वापर वाढायला हवा. समटाइम्स आय रिॲक्ट टू क्विकली अँड मे बी हार्श, नीड टू लर्न हाऊ टू कंट्रोल इट. स्पीकिंग ट्रुथ विदाउट हर्टिंग, परफेक्शन, हे सगळ्या 70+ फॉर्म्स मधनं वाचून एकत्र केलेलं आहे. अँगर मॅनेजमेंट इन पर्सनल रिलेशनशिप, समजूतदारपणा, बिग पिक्चर थिंकिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेट, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. इकडे पण या बाजूला आहे. अनप्लेझंट गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणं किंवा त्याबद्दल न्यूट्रल राहायला शिकणं, मुक्त संघ समाचरण, थोडक्यात संस्कृत मधलं कॉन्सन्ट्रेशन, स्टेबल आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. माझा प्रश्न एवढाच आहे फक्त, कोण करणार हे सगळं? हा. आणि मग आपल्या प्रत्येकाने आपण तो व्हिडिओ पाहिलेला आहे. मी होमवर्कला पाठवला होता तो. होमवर्क वगैरे असणार हा? त्याला पर्याय नाहीये. होमवर्क म्हणजे रिव्हिजन आहे. मग आपण तो होमवर्कचा व्हिडिओ पाहिला होता. आणि त्यात आपण म्हटलं होतं की अथर्वशीर्ष नेमकं काय आहे. आठवतोय का तो होमवर्कचा व्हिडिओ? थांबा, रिमाइंड दाखवतो. ते व्हिज्युअल्स ॲट टाइम्स वर्क. कोणे एके गावी आज सकाळी 7:30 वाजता इंडिया टाइम प्रमाणे मी होमवर्क दिलेला होता. आता तो देऊन सुद्धा 13:30 तास झालेत, कदाचित विसरलो असू म्हणून. हा तो होमवर्क होता उजव्या हाताचा. असा दिसत होता तो होमवर्क, की हा एकदा होमवर्क पाहून या. मग ह्या होमवर्क मध्ये ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी काय आहे त्या 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये? तर त्याच्यात असं म्हटलंय की अथर्व शीर्ष हे गणपतीसाठी वगैरे काही म्हटलेलं नाहीये. आणि त्याच्यामध्ये तो
एलॅबोरेट पण केलेलं आहे. मग आता जर का काही प्रश्न पडला असेल, अरे चहा असं कसं म्हणतो, मग तो व्हिडिओ पहा. हा, परत पटकन रिवाईज करायचं असेल तर सचिन तेंडुलकरला आपण सांगतो का तो किती छान आहे, सांगतात लोक काही, पण तरी सुद्धा आपण असं सांगू शकतो का सचिन तेंडुलकरच्या समोर जाऊन की किती छान खेळतोस तू, किती छान एनर्जी मुवमेंट आहे, किती छान फूट मुवमेंट आहे, हँड मुवमेंट कशी आहे, बॅट कशी कंट्रोल, ते त्याला माहिती आहे ते. तसंच गणपतीला आपण नाही सांगत, गणपती सांगतो, अरे धनंजय त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी. जोपर्यंत मी माझ्याशी संवाद साधू शकत नाही तोपर्यंत गणपती माझ्याशी संवाद साधतो, आणि मग सांगतो, अरे धनंजय म्हण ते, हा म्हण. तो सांगतो आणि मग म्हण असं म्हणायचं. मग हा स्वसंवाद आहे. मग त्याच वेळेला त्या व्हिडिओमध्ये आपण अहम इज इक्वल टू त्वम असं पण म्हटलं होतं. अहम ब्रह्मास्मी, त्वम ब्रह्मासी. असं तिथे हे रिव्हिजन आहे 1.5 मिनिटाची. तिथे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अरे एकाच गोष्टीबद्दल चाललंय. तू एक्स आहेस, मी एक्स आहे, म्हणजे आय एम एक्स, यू आर एक्स. काय जाणार याच्यातलं, एक्स एक्स जाणार, ब्रह्म ब्रह्म गेलं, म्हणजे राहिलं काय, अहम इज इक्वल टू त्वम. मग अथर्व शीर्षामध्ये जर का त्वम असेल तर तिथे मी अहम म्हणणार आहे. गणपतीच्या खांद्यावर डोक्यावर हे सगळं घालून आपण सहज सुटत होतो. आता ह्या इक्वेशनने ते सुटणं बंद होईल. की असं गणपतीकडे बोट केल्यानंतर त्वमेव केवलम करता अशी म्हणल्यानंतर गणपती तो हसतो. सोंडेत हसताना दिसत नाही आपल्याला, पण तो हसत असतो. बघ काय रे बाबा, बघ 21-21 वेळा म्हणतो माझ्यासमोर येऊन, कसं सांगायचं याला, असं ते सगळं होतं. त्यामुळे अहम इज इक्वल टू तोम. गणपती अथर्वशीर्ष हे प्रत्येक माणसामध्ये असलेल्या क्षमतांची लिस्ट आहे. त्याच्यापैकी आज आपण 7 बघणार आहोत. आणि माझ्याकडे नाही एक क्षमता असं म्हणूच शकत नाही. क्षमता आहेतच. ऍट आपण काय म्हणू शकू, हा याचा वापर कमी होतोय किंवा याचा वापर होतच नाहीये. मग आज आपण ते वापर सुद्धा बघणार आहोत की किती रे करतो. म्हणून मग अथर्वशीर्ष किंवा गणपती आपल्याला आठवण करून देतो, अरे धनंजय त्वम एव करता, त्वम एव धरता, तूच करता, तूच धरता, तूच हरता, इकडे तिकडे फिरू नको, भटकू नको. आणि त्या अथर्वशीर्षा जर का योग्य वापर करून घेतला तर मी माझ्याशी जो संवाद होतो तो खूप छान करू शकेन. स्वतःशी आपण 500 मिनिट्स, 500 शब्द पर मिनिट्सनी बोलत असतो जनरली. आपण आता भगवद्गीतेच्या सेशन्स मध्ये पाहायचा प्रयत्न करतोय. यपश्यती सपश्यती. पाहत असताना स्वतःशी बोलणं कमी होतं, म्हणजे विचार कमी होतात. स्वतःशी माणूस साधारणतः 500 ते 800 शब्द पर मिनिट या वेगाने बोलत असतो. मग ह्या वेगाने बोलत असलेल्या शब्दांचा इम्पॅक्ट होणार स्वतःवर, वागणुकीवर. मग हे बोलणं बदलू शकतो का आपण, स्वसंवाद बदलू शकतो का, तर अथर्वशीर्ष आपल्याला तसं मार्गदर्शन करते. हे मी सांगतोय हे माझ्या अनुभवावरनं, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण हे आपण या संपूर्ण 8 सेशन्स मधनं बघणार आहोत की खरंच हा धनंजय काय म्हणतो ते खरं आहे का, का उगा आपलं शेंडा लावतोय. आणि जर का स्वसंवाद माझा बदलला, माझ्याशी होत असलेला, माझ्यावर मी जबाबदारी घ्यायला सुरुवात केल्या कुठल्याही गोष्टीची, तर गाईड नक्की करू शकतो. आणि मग जी अस्थिरता असते, जर 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 विचारांमुळे जी अस्थिरता येते, त्या अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी, घाईतून वेगाकडे जाण्यासाठी, स्थिरता म्हणजे शून्य वेग नाही, स्थिरता म्हणजे वेग पण घाई नसलेला वेग. न पडता सायकल चालवणं म्हणजे स्थिरता. घाई केली की पडणार, पाय पाय तरी अडकणार, चेनमध्ये तरी ट्राउझर अडकणार, असं काहीतरी होईल. आणि मग हा जो स्वसंवाद आहे तो अधिकाधिक सकारात्मक करण्याचं तंत्र. खरं तर सकारात्मक कुठल्या गोष्टी आपण करू शकत नाही, त्या असतातच, बघू आपण काय करायचं ते. आणि हे जर का करत गेलो तर शांतता, एक्सलन्स, म्हणजे पीस आणि एक्सलन्स या दोन दोन गोष्टींसाठी माणूस धडपडतो. बघा तुम्ही, व्हाय 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 व्हाय, का असं विचारत चला. नुसतं विचारत चला, का रे तू हे करतोयस, मग ते कशाला करतोयस, मग ते कशाला करतोयस, मग ते कशाला करतोयस. दोन गोष्टींसाठी जाऊन पाशी जाऊन हे थांबतं, पीस अँड एक्सलन्स, अँड देअर फोर हॅपीनेस. ह्या सगळ्या प्रवासामधला तो को पॅसेंजर आहे, सहप्रवासी आहे. तर हे मी आता फक्त 2 अडीच 3 मिनिटांमध्ये सांगितलं. याचा अनुभव आपण घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी उडी मारायला लागणार आहे पाण्यामध्ये. असं बाहेर राहून उभं राहून, का रे किती टेम्परेचर आहे, किती खोल आहे, नाही जाणणार. उडी मारायची आणि काही बुडण्या बिडण्याची शक्यता नाहीये.
हा म्हणजे नाकातोंडात पाणी जाऊ शकेल, जाऊ दे, पण त्याच्याशिवाय स्वप्न म्हणजे पोहणं येणार पण नाही तसं. सो दॅट इज ऑल अबाउट. मग आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला, ट्रू अँड फॉल्स. पटकन सांगा. वॉर्मअप आहे हा सगळा. ट्रू फॉल्स. मार्क दी फॉलोइंग. अथर्व शीर्ष गणपतीसाठी म्हटलंय. ट्रू किंवा फॉल्स तुमचं तुम्ही लिहा. ट्रू का फॉल्स? जे काय तुमच्या मनात, आणि ह्या प्रश्नाची उत्तरं नोंद करून ठेवा. हा. आणि हे प्रवचन नाही, हे अजून एक 30-35 मिनिटात संपेल आणि मग डिस्कशन चालू होईल. अथर्व शीर्ष गणपतीसाठी म्हटलंय. गणपती माझ्यासाठी हे अथर्व शीर्ष म्हणून मला माझ्या क्षमतांची आठवण करून देतोय. अथर्व शीर्ष हे गणपतीच्या क्षमतांचं वर्णन आहे. गणपती माझ्यातच आहे आणि त्याचं ठिकाण अथर्व शीर्षात सांगितलंय. अथर्व शीर्षातून गणपतीची स्तुती करून आपण विद्या मिळवतो. अथर्व शीर्ष हे स्वतःला जागं करायचं, त्यासाठी म्हणायचं स्तोत्र आहे. अथर्व शीर्ष म्हणणारे मला हे जमणार नाही असं वाक्य कधी म्हणू नये. अथर्व शीर्ष जो म्हणतो त्याने मला हे जमणार नाही हे वाक्य कधीही म्हणू नये. काय तुमचे किती ट्रू फॉल्स असतील ते बघा. तर जाता जाता एक सूचना, की कळत न कळत असं होऊ शकतं म्हणून, की ही जी सगळी संकल्पना आहे, कोर्सची, कोर्स डिझाईन, कंडक्ट, एंटायर मटेरियल म्हणा, संकल्पना, मजकूर, आकृत्या, हे सगळं कॉपीराइटेड आहे. तर परवानगी न घेता यातील गोष्टीचा वापर करू नका. फोटो काढणं, स्क्रीन कॅप्चर करणं, ऑडिओ रेकॉर्डिंग करणं, अशा गोष्टी टाळा. आणि ते सगळं अभ्यासासाठी अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. लर्निंग पोर्टल आहे, डीजी एज्युटेनमेंट नावाची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. त्याच्या आता ज्यांना भगवद्गीता किंवा त्याच्या आधीच्या कोर्समध्ये आले त्यांना माहिती आहे, ते ऍक्सेस मिळालेला असतो, फक्त तो वापर करायला पाहिजे. हे सगळं आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर का समजली नाही तर ती विचारा. क्वेश्चन अँड आन्सर सेशन्स आपण ठेवणार आहोत. तर आता याचं ट्रू अँड फॉल्स बघू आपण नंतर. एक तर नक्की आहे की गणपतीला मी सांगण्याची काही गरज नाहीये की तू असा आहेस, तू तसा आहेस, त्याला ते माहिती आहे. मला मी सांगायची गरज आहे की बाबा तू असा आहेस, तू तसा आहेस. मग आपण काय करूया, हे जे अथर्व शीर्ष आहे ना, ते म्हणूया आधी सुरुवातीला, आणि मग आपण पुढे जाऊ शांतपणे. आता सगळं म्हणायचं का अथर्व शीर्ष? नाही, सगळं अथर्व शीर्ष आपण म्हणणार नाही. माझ्याच्याने तर आजकाल होतच नाही सगळं म्हणणं. एखाद दुसरी रुचा, आणि मग संपतच ते सगळं. आजपासून कळायला लागेल आता हळूहळू. पण मला तर काही वेळेला प्रश्न पडतो, धाडसाचं कौतुक वाटतं लोकांच्या. एक नाही, 21 21, 108 108, हजार हजार वेळा अथर्व शीर्ष म्हणू शकतात. कुठनं येते हे धाडस? असं काय वेळेला वाटतं की एक एक ऋचा असा जाब विचारते आपल्या समोर उभा राहून, धनंजय, असं असं जाब विचारलं जातं. बघू आपण आता आज ती कुठे जाब विचारते, कोणाच्या भल्यासाठी जबाब विचारते. मग त्या ऋचेला उत्तर न देता मी पुढची ऋचा कशी म्हणू, धर 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 धर, पाठ केल्यासारखं. बघूया आपण. माझा कशावर हे नाही आहे, आक्षेप नाहीये. जेवढा वेळ म्हणायचं तेवढं म्हणायला काही हरकत नाही, फक्त थोडं वापरायलाही हरकत नसावी. मग आता आज एवढंच फक्त म्हणणार आहोत म्हणजे तुम्हाला ऐकू येतंय का पहा, आता मी सुरू करतोय एवढंच फक्त शांत चित्ताने. हरि ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव
प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्. बस एवढंच. अथर्वशीर्षाचे एकूण 8 भाग आहेत. आणि ते 8 का, त्याचं कनेक्ट काय आहे, मागे काय दिसतंय का, माझ्या फ्रेम दिसते का? तर तो पहिला भाग, एक डोळा उघडलेला एक डोळा मिटलेला. त्याचं काय तुम्हाला वाटतं ते ग्रुपवर टाका. असंच का काय लिहा तुम्ही. तसं फक्त आजचा जो भाग आहे तो ॲफिडेव्हिट आहे. सह्या अंगठे तयार ठेवा. मी कोण हे लिहायचं आहे आपल्याला. आणि दोन्हीकडे सह्या करायच्या. लिहून देणार, लिहून घेणार. खरेदी कधी केली असतील भरपूर. एका गोष्टी जर नक्कीच केला असेल, फ्लॅट तरी केला असेल, जमीन तरी विकली असेल, दोन्हीकडे लिहून देणार, लिहून घेणार, दोन्हीकडे माझ्या सह्या. मी कोण असं डेफिनेशन आहे मी कोण याचं. आणि मी कोण याचं डेफिनेशन करत 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 आपण पुढे जाणार आहोत. फक्त आता पुढे जायच्या आधी एक आपण समजून घेऊ की नक्की काय करणार आणि काय करणार नाही याच्यामध्ये. तर हा जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण नक्की काय करणार आहोत, हे हे 8 भाग आहेत. आणि ही डिझाईन्स मला आवडतात तशी मी केलेली आहेत. मला आवडतं डिझाईन करायला आणि थोडं थोडं जमतं, लोकांना आवडतं ते. तर ही 8 हे आयकॉन्स आहेत. पण त्या आयकॉन्स वरनं काही ना काहीतरी उलगडत जातं, लक्षात ठेवायला सोपं जातं. सिम्बॉल्स आहेत शेवटी. याच्यात आपण अथर्वशीर्ष त्या क्षमता ओळखतो. क्षमता आणत वगैरे नाही, आहेतच त्या, फक्त ओळखतो. मग त्या क्षमता आपण किती प्रमाणात वापरतो ते मोजतो. कारण मेजरमेंट ड्राईव्हज परफॉर्मन्स. एकदा कळू द्या आपण कुठे होतो, मग बघू. अथर्वशीर्ष म्हणताना माझ्याशी माझा संवाद कसा करायचा ते बघतो, शिकतो. आणि मग तो सकारात्मक होत जातो. करावा लागत नाही तो. बघूया हळू पुढे जाऊ तसं. मग त्यामुळे उगाच घाईघाईने म्हणणार नाही. मी तर तुम्हाला सांगणार पण नाही म्हणा पूर्ण म्हणून. अडकलात एखाद दुसरा रुचेत आनंदच होईल. पाठांतर घोकून ते शक्यच नाही. सहस्त्रावर्तन, कुठल्या सहस्त्रावर्तनात त्याचं आपण नंतर बघणार आहोत की आवर्तन काय नक्की ते बघूया. पण जे अदरवाईज म्हटलं जातं, थोडक्यात उरकलं जातं, त्याच्या नादाला आपण लागणार नाही. आणि शब्दांच्या अर्थामागे नक्कीच लागणार नाही. त्यामुळे काय आहे की अथर्वशीर्ष वगैरे कोणाचं पाठ नसेल, मी तो म्हणतो वा थँक्यू व्हेरी मच. म्हणता वगैरे येत नसेल तर फारच छान. श्लोक माहिती किंवा जे काही ऋचा वगैरे माहिती असेल, नाही माहिती असल्या तरी चालणार आहेत. आणि संस्कृत येत असण्याची गरज अजिबात नाही. हम्म? हे कधी असणार आहे? आज उद्या 28-29 ला सुट्टी आहे पुढच्या याला. पण आपली क्वेश्चन आन्सर सेशन्स असतील, एखाद्याला इंटरेस्ट असेल तर आपण ते घेऊ परत. पण नंतर 4, 5, 11, 12, 18, 19 शनिवार रविवार 4 आठवडे. हं? फक्त शनिवार रविवार नाही, आठवड्याभर आपल्याला काम करायचं आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी करायला हरकत नाही. ही फी आहे. लिहून घेतलं तरी चालेल. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की याच्यात द्यायला हरकत नाही, ह्या सगळा सेशन बघितल्यानंतर ज्यांनी रजिस्टर केलं नाही त्यांच्यासाठी ही स्लाइड आहे, नंतर मी सांगेनच. हा QR कोड आहे. अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मुंबईचा नंबर आहे, माझा नंबर आहे, किंवा कॉन्टॅक्ट करा. तर असं इकडनं आपण सुरू करणार आहोत. आता आपण ह्या ज्या क्षमता म्हटल्या मोठ्यांनी, त्या मोजू आपण. कुठल्या कुठल्या म्हटल्या सांगा. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलम कर्तासि. त्वमेव केवलम धर्तासि. बे के बे असं सुरू झालं ना थोडंसं. तसं करायचं नाहीये. गणपतीला नमस्कार असो. ते गणपतये नमः. तुला गणपतीला नमस्कार असो. तूच ते आहेस तत्वमसी. हे साधा ढोबळ अर्थ सांगतो ना, फारसं लक्षात देऊ नका. पण काही जण असे अस्वस्थ होतात त्या संस्कृत शब्दांचा अर्थ कळला नाही तर. भावार्थ कळण्यापेक्षा शब्दार्थांकडे लक्ष असतं, म्हणून त्यांना मी सांगतो आपलं. त्वमेव केवलम धरता असी. त्वम एव केवलम धरता असी, करता असी, हरता असी. तूच फक्त करणारा आहेस. तूच फक्त धरून ठेवणारा आहेस. तूच फक्त हरण करणारा आहेस. भगवद्गीता सेशन केलेल्यांना इथे आपल्याला नंतर सत्व रजतमचा कनेक्ट लागेल.
तूच त्वम एव सर्वम खलु इदम, खलु म्हणजे खरोखर, तूच खरोखर हे ब्रह्म आहेस, ब्रह्मा आहेस. त्वम साक्षात आत्मा आसी, तूच साक्षात आत्मा आहेस. ते काय? एक गणपते तत्वमसी कर्तासी धर्तासी हर्तासी खलविदम ब्रह्मासी आत्मासी. सात आहेत. आपण फक्त सात समजून घेणार आहोत. हम्म? चला, मग आता पहिली, आता पटापट, आता आता समजून घ्यायच्या, प्रॅक्टिस करायची, समजून घ्यायच्या, प्रॅक्टिस करायची, फार त्याच्यात फिरायचं नाही. हरि ओम नमस्ते गणपतये. एकदा ठरलेलं आहे, जिथे जिथे तुला आहे तिथे तिथे मला आहे. हरि ओम. तो हरि ओम का, हरीच का, ओम का, हरीच आहे का, तो री आहे, ते जाऊ दे सगळं. नमस्ते गणपतये, नमः ते गणपतये, गणपतये ते नमः, गणपती तुला नमस्कार. आता तुला म्हणजे तोम इज इक्वल टू अहम, गणपती मला नमस्कार. मी गणपती, ऍब्सोल्युटली मी गणपती. बघू आपण काय ते. मग ओम नमस्ते गणपती जर का असेल, तर माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. आता हा स्वसंवाद मला जे अथर्वशीर्षाचा अभ्यास करता करता सापडला, तो मी लिहित सुटलेलो आहे. माझं वाचन नाही, वेदांचा अभ्यास नाही, पुराणांचा नाही, संस्कृतचा नाही. कुणी काही सांगितलं ते म्हणतो असेल बुवा, माझं एवढं चालू आहे गेली काही वर्ष, त्याच्यात जमत आहे मला काहीच. पण हे मात्र नक्की ठामपणे सांगतो की हा स्वसंवाद जसा जसा उमलत गेला, तस तसे गणित सोपी व्हायला लागली. आणि झटकन कोडं उलगडलं की समोरच्या मूर्तीसाठी नाहीच आहे हे, आणि माझ्यासाठी आहे. मग ओम नमस्ते गणपतये, मला नमस्कार असो. जर काही कठीण जात असेल तर समोर आरसा ठेवा आणि म्हणा, हरि ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि. आणि हे नुसतं ऐकू नका. ज्यांना खरोखर या प्रवासामध्ये झकास, खरोखर स्वतःमध्ये जायचं आहे, त्यांनी करा. निदान पुढचे शेवट संपेपर्यंत तरी सुद्धा आरसा ठेवायचा आणि म्हणायचं, असं करायचं. आणि मग आतमध्ये जी स्पंदन येतात ती बघा. आता गणपती वगैरे नाही, तो सिम्बॉल काढायचा. आता माझ्याकडे जायला हवा असेल तर ज्या सगुणामध्ये अडकून 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 त्याच्या अहंकाराची दगड केली, ते फोडायची वेळ आलेली आहे. ज्या सिम्बॉलनी आपल्याला प्रवास करायला हवा होता, त्याच सिम्बॉलमध्ये आपण बैठक मारून बसलेलो आहोत. ती सगुण मूर्ती बाजूला करायची आणि सांगायचं त्याच्याऐवजी मी आहे. कारण मला माझी आठवण व्हावी म्हणून जी मूर्ती तयार केली होती, माझ्याचमुळे माझी माझी आठवण आता संबंध चालली आहे. आता जागा व्हायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मग आता मी काय म्हणेन, माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. आता वेग पकडेल हा हळूहळू, कारण आता सात ऋचांचा अर्थ आपण समजून घेईन. मग गणपती, गणपती म्हणजे गणपती. गण कुठला आहे हा? गण म्हणजे टीम, पती म्हणजे चीफ. गणपती कुठला, कशाचा गण? अरे त्या क्षमतांचा गण आहे सगळा. गणपती माझ्यामधील क्षमतांच्या पतीला मीच, थोडक्यात माझ्याच आहेत त्या, पण फक्त मी वापरत नाहीये आणि इकडे तिकडे फिरतोय, भटकतोय. माझ्यामधील सर्व क्षमता लक्षात ठेवून त्या वापरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, जर का मी गणपती असेन. कारण गणपती कुठे आहे याचं क्लॅरिटी दिलंय, मूलाधार. हे सगळं सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी रिव्हिजन आहे. माझ्या मूलाधारावर आहे. मग माझ्या मूलाधारावर असलेला गणपती मी बाहेर कसं शोधणार? माझ्या मूलाधारावरचा गणपती शोधण्यासाठी मला देवळात का जावं लागतं? बरं, देवळात गेलो तर त्याची आठवण व्हावी म्हणून. मग देवळात गेल्यानंतर त्याची आठवण न होता जर का मी विसरून येत असेल, तर जाणं तरी बंद करावं किंवा जाताना जागा होऊन जावं. मग माझ्या मूलाधारावर गणांचा पती, माझ्या मूलाधारावर ग्रुपचा चीफ. कोणाचा ग्रुप? क्षमता. मूलाधारावरच का, बघू 6व्या भागामध्ये. मग असं मी म्हणेन. आता बघा, असं म्हटल्यानंतर मी माझ्याशी काय बोलायला लागेल? हरि ओम नमस्ते गणपतये. शांतपणे म्हणण्यासाठी का, त्याचं कारण आहे. हरि ओम नमस्ते गणपतये असं म्हटल्यानंतर असं दिसतं की माझ्याकडे त्या सगळ्या क्षमता आहेत. वापरतो की नाही वापरतो हा वेगळा भाग आहे, पण माझ्यात त्या आहेत. आणि त्याचं लक्षात राहावं, त्याच्या रिमेंबरन्ससाठी लक्षात ठेवण्याचीच क्षमता माझ्यामध्ये आहे. लक्षात ठेवतोय का?
त्या वापरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, तर वापरतोयस का? अशी क्वेश्चन आन्सर सुरू होतं. आणि म्हणून शांत म्हणावं. मग मी काय म्हणेन, की अरे मग हा स्वसंवाद जर का आहे, असं जर का मी म्हणतोय, माझ्यामधल्या क्षमता लक्षात ठेवून त्या वापरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, तर पुढची चौकशी झालीच पाहिजे ऑन द कॉफी टेबल. उरकून कसं चालेल? आता सुरू आता एकदम. मग आता म्हणेन मी, काय रे बाबा, माझ्यामध्ये क्षमतांचा गण आहे, क्षमतांची टीम आहे, कॉम्पिटन्सीची सेट आहे, सेट ऑफ कॉम्पिटन्सीज. यावर माझा विश्वास आहे का? हा माझा मला प्रश्न विचारायला पाहिजे मी. माझ्यामधील क्षमता, माझ्यामधले ज्या ॲबिलिटीज आहेत, कॉम्पिटन्सीज आहेत, त्या माझ्याच वापरासाठी आहेत. मला त्याचा उपयोग करायचा आहे. यावर माझा विश्वास आहे का? ओके. मीच या क्षमतांचा चीफ आहे. माझ्या हातात आहेत त्या. म्हणजे ह्याचं मला जाणवतं का? मी गणपती आहे. या गणांचा पती मी आहे. कारण मी वापर केला तर केला, नाही तर नाही. कोण करणार? आय एम द चीफ. आय मस्ट. आहे का ते? माझ्यामधला जो गणपती आहे, त्याला मी मान देतो. माझ्यामधल्या असलेल्या क्षमता मी लक्षात ठेवतो. क्षमतांच्या वापरासाठी मी संधी शोधतो. 21 वेळा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर बाहेर आल्यावर विचारलं, की अरे ते तुला आज आता झूमवर जॉईन व्हायचं आहे. नाही, ते मला जमेल असं वाटत नाही. तिथे कशाला फुकट घालवलं 21 वेळा? हरिओम नमस्ते गणपती तुम्ही प्रत्यक्ष दत्त, गणपतीला बोला नाही तर झूम करायला. एवढं जर का त्याच्यासाठी करतोयस तू, तर त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना तुला. ऍटलीस्ट लॉग इन तरी करून द्यायला पाहिजे. तो जे करणार नाही ते त्यांनी करावं. इतकं करप्शन करून ठेवलेलं आहे आपण सगळं भक्तीमध्ये. तो सांगतोय, उद्धरेत आत्मना आत्मानम. नाही, हा तूच करायचं. माझे स्वामी मला सगळं देतील. मी कोणाच्याही श्रद्धेला धक्का घालत नाही हा. पण ज्या स्वामीं किंवा ज्या गुरु किंवा ज्या महाराजांच्या नावाने आपण सांगतो, त्याच जर का ते खरोखर सिद्ध पुरुष असले तर तर ते स्पष्ट सांगतात, चमत्कार नाही, कष्ट नक्की, केलं तरच. अनेक ज्या पोथ्या वाचतात त्याच्यात बघा, थडकावून सांगितलेलं आहे त्यांनी, की चमत्काराला येऊ नकोस तिथे. त्याचं त्याला भोगायचंय. तो भोगणार. त्याचं कमी कसं करीन, आनंदात कसं करता येईल, त्याच्यासाठी काहीतरी उपाय देईन. पण आय कॅनॉट वर्क फॉर हिम, सॉरी. तर ह्याच्यासाठी आपल्याला जायचंय. मग आता हरिओम नमस्ते गणपते म्हटल्यानंतर काय काय मनात येतं? काय काय मनात येतं? मनात येण्यासाठी विचार होऊ नये म्हणून हे अत्यंत प्रगल्भतेने तयार झालेलं करप्शन आहे. म्हणा, 1000 वेळा म्हणा, विचार नका करू. अरे ओम नमस्ते गणपती, अजिबात बघायचं नाही काय म्हणतोय ते. म्हणा. कारण बघायला लागलात तर जागे व्हाल, जागे झालात तर शहाणे व्हाल, शहाणे झालात तर आमची पॉवर कशी राहील? पॉवर इज अ फंक्शन ऑफ इग्नोरन्स ऑन अदर साइड. बेसिक इक्वेशन आहे. माझ्यातच एका साईडला इग्नोरन्स, एका साईडला पॉवर आहे. माझा माझ्याबद्दलचाच नसलेला क्लॅरिटी, मग काय होणार? मग आता परत प्रश्न विचारतो, उत्तर द्या मनातल्या मनात. माझ्यामध्ये या कॉम्पिटन्सीचा सेट आहे, यावर माझा विश्वास आहे. हा आरसा. हरि ओम नमस्ते गणपतीमध्ये एवढं काय काय आहे? माझ्यामधील क्षमता माझ्या वापरासाठी आहेत, यावर माझा विश्वास आहे. हो म्हटलं तर पुढचा प्रश्न आहे, मग वापरत का नाही? नाही म्हटलं तर मग करणार काय? प्रश्नावर प्रश्न येणार. मीच या क्षमतांचा पती आहे. आय हॅव दी अकाउंटेबिलिटी. असं जाणवतं मला. द्या उत्तर, द्या मनातल्या मनात. माझ्यामधील गणपतीला मी मान देतो. माझ्यामध्ये असलेल्या क्षमता मी लक्षात ठेवतो. क्षमतांच्या वापरासाठी मी संधी शोधतो. हरि ओम नमस्ते गणपतये. आता थोड्या वेळ मी स्कोर सांगणार आहे त्याचा. आता पुढे जाऊ आपण. आधी तुम्ही म्हणाल ना ते एका उंचीवर किती, तर सांगू का? हरि ओम नमस्ते गणपतये इथे अथर्वशीर्ष संपतं. जसं भगवद्गीता
दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या काही श्लोकातच संपलेली आहे. पुढे फक्त इलॅबोरेशन अँड रिपिटेशन अँड एक्झाम्पल्स अँड इलॅबोरेशन, याच्यात काही नाही. दुसऱ्या अध्यायातले पहिले 6-7 श्लोक अर्जुनाला कळले असते ना, हे भगवद्गीता वगैरे 700 श्लोकांचं झालंच नसतं गणित. तसं अथर्व शीर्षाच्या हरिओम नमस्ते गणपते नाही कळलं तुला? तत्वमसी. हा, नाही कळलं? अरे तत्वमसी इज इक्वल टू कर्तासी धर्तासी हरतासी. हा, कळायला लागलं तुला? असं इलॅबोरेशन आहे अथर्व शीर्षेचं डायमंड. हरिओम नमस्ते गणपते सुरू होतं, ओम गंग गणपतये नमः, अशी बरोबर लागते तिकडे त्याची. सुरू कुठे होतं? हरिओम नमस्ते गणपते, आणि तो जो मंत्र सांगितलाय जो आहे तो बघू त्याच्यानंतर. ओम नमस्ते गणपते ह्याच्यामधला असलेला तो डायमंड आहे. कळत 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 वाढत जातं, आणि मग अरे हो की सटल टू ग्रॉस, ग्रॉस टू सटल असं होत जातं. मग आता चला, काय म्हणूया आपण पुढचं काय मग? मग आता त्याच्या, म्हणजे आमच्या सोसायटीतच आहे ते. आता एक अशी छोटीशी पोरगी आहे, अशी अगदी एवढीशी आहे ती, जस्ट म्हणजे 5-6 महिने वगैरे झाले असतील बहुतेक. ते दुपारी त्याची आई खाली घेऊन येते तिला जरा उन्हा कळल्यानंतर थोडीशी, आणि ती आली की सगळे जमा होतात. सगळे म्हणजे सगळे जमा होतात. आणि त्याला वय बी काय नसतं हा. म्हणजे जस्ट चालायला लागलेला पोरगा पासून ते आता इथून पुढे चालता येणार नाही असे वयस्कर गृहस्थ, ही सगळी रेंज तिथे आलेली असते. का तर ते छोटस बाळ तिथे आलेलं असतं म्हणून. आणि मग ती येते, सगळी गँग येतात, आणि सगळं चालू होतं तिकडे. इतकं धमाल तिथे चालू होतं, आणि थोड्या वेळाने ती निघून जाते. आणि एक अर्धा पाऊण तासांनी त्या खेळणाऱ्या पोरांना, तिथे बसलेल्या सिनियर सिटीजन्सना, व्हॉलीबॉल खेळणाऱ्या आमच्या सगळ्या टीमला जर का विचारलं की अरे ती गेली कुठे रे, कधी गेली ती, नाही कळलंच नाही कधी गेली, ती गेली. काही नाही, आजच्या भागातल्या शेवटच्या 2 ऋचा मी सांगितल्या, साध्या मराठीत सांगितल्या, बाकी काही नाही. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम, मधल्या सँडविच मी भरणार आहे, करतासी धरतासी हरतासी थोड्या वेळाने. आत्ता काय सुरू झालं? हरिओम नमस्ते गणपतये. मग मी खाली आलो, अरे नाही बाबा, तूच ब्रह्मा तूच आत्मा. हे काय ब्रह्मा आत्मा, काही नाही, विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. मुलगी आली, सगळा खेळ सुरू झाला, मस्त सुरू झाला. आणि मुलगी नाहीये तिकडे, आहे तरी नाही. सुरू केलं, पण सुरू केल्यावर दिसत नाहीये. सुरू कोणामुळे झाला खेळ तो? ती ती आली, ती आली नसती तर एवढी सगळी गँग खाली आली नसती. ब्रह्मासी आत्मासी. आज हे झाल्यानंतर मी एक व्हिडिओ क्लिप पाठवणार आहे सगळ्यांना बघायला. क्रिकेट अंपायरने दिलेलं उत्तर आहे, जमलं तर आजही पाहू आता. शेवटी तो तेच म्हणतो की अंपायर कसा पाहिजे क्रिकेट मॅच मध्ये. अंपायर आहे, पण अंपायर आहे हे कोणाच्या लक्षात नाही राहिलं पाहिजे. ती मुलगी आली, ती मुलीने सगळा खेळ सुरू केलाय, 45-50 माणसं जमवली. ते आधी त्याच्याशी खेळत होते, हळूहळू त्यांच्यात रमले, आणि ते ती कुठे गेली कळलंच नाही, पण ती खेळण्याची एनर्जी आहे ती तिथून सुरू झाली. आता मुलगी दिसते का? नाही. आधी दिसत होती का? हो. आता ती कोणातनं दिसते? सगळ्यांमधनं. एनर्जी देऊन गेली. मग मी काय म्हणेन याला? अरे बापरे, हे फार 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 होतं सगळं ते. पण मग याला साधं काय म्हणेन मी? काही नाही, अरे असायचंय पण नसायचंय पण, इतकं साधं आहे. म्हणजे काय करशील असायचं पण नसायचं पण? चल आपण बघू, एक पटकन त्याचा अर्थ बघून घेऊ. जो मला सुचलाय तो साधा सुचा, ते काय चूक असेल तर बाबा मला सांगा, आता तरी जमतंय. काय नाही, सर्व समावेशकता हा ब्रह्माचा गुण माझ्यात आहे. ती मुलगी आली, ती मुलगी खेळत पण होती सगळ्यांबरोबर, पोरं पण तिच्याबरोबर खेळत होती. म्हणजे ती खेळ पण होती, स्वतः पण खेळत होती, आणि इतरांना पण खेळवत होती. खेळ खेळणारा खेळवणारा पुरुषोत्तम, म्हणजे ज्यांनी भगवद्गीतेचं सेशन केलंय त्यांच्यासाठी. ती स्वतः खेळते, म्हणजे सर्व समावेशकता हा ब्रह्माचा गुण माझ्यात आहे. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. आणि म्हणूनच सर्वांना एकत्र घेऊन सर्व समावेशकतेने काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे खरं डेफिनेशन ऑफ लीडर आहे, की लीडर कसा असावा. तो असावा पण नसावा. लीडर दिसतो कुठून? लीडर त्याच्या टीम मधनं दिसतो. सांगावं लागत नाही मी लीडर आहे म्हणून.
स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवद्गीतेचा कनेक्ट तुम्ही म्हणाल त्या रुचेशी आहे. लीडर जसा तशी त्याची टीम. मग लीडर जर का ओळखायचं असेल तर टीम बघा. टीम वरनं लीडर कळतो. सर्वसमावेशकता हा ब्रह्माचा गुण माझ्यात आहे, म्हणूनच सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशकतेने काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरतो की नाही वापरतो मला माहिती नाही. मात्र हे करत असताना कुठेही गुंतून न पडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. सध्या भगवद्गीतेच्या ग्रुपवर चालू असलेलं लेटेस्ट डिस्कशन पॉझिटिव्हनेस, त्याला हे उत्तर आहे. मुलगी आली, तिने सगळ्यांना सुरू केलं खेळ करायला, पण अलगद ती बाजूला झाली. काही कारण असेल, पण ती तिथे अडकली नाही. मग मी लीडर आहे, मला अनेक कामं करायची आहेत. मी घेतलेली, लोकांनी दिलेली, जे काय असेल ते माझ्यासाठी जे काय आलंय ते ते मी एकटा करू शकणार नाही. सगळ्यांना घेऊनच जावं लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांमधून फुलायला लागणार आहे. पण सगळ्यांमधून फुलत असताना अडकलास की संपलास. आणि मी केलं तू बाहेर हो. सगळ्यांनी मिळून केलं. चला चला चला. ट्राय टू बी बिहाइंड द सीन, ट्राय टू बी बिहाइंड द सीन. इतका क्लिअर कट संदेश अथर्व शीर्षाने दिलाय. म्हणजे आता काय झालं? हरिओम नमस्ते गणपतये. क्षमता आहेत. क्षमतांचा सगळा सेट तुझ्याकडे आहे. वापरायचं की नाही वापरायचं हे ठरवणारा तूच, वापरणारा तूच, न वापरणारा तूच. ओके फाईन परफेक्ट. आता त्या क्षमता वापरत असताना माइंडसेट कसा पाहिजे? अरे त्या वापरायच्या दणकट, सगळ्यांना घेऊन टीमनीच पुढे जाणार आहे, एकट्याने जाऊ शकणार नाही. मात्र त्या क्षमता वापरत असताना कुठेच गुंतायचं नाही. ओके, म्हणजे माइंडसेट आला. त्या क्षमता वापरून करणार काय रे, हा प्रश्न येतो. मग कुठे वापरणार त्या? मग उत्तर येतं तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी. या क्षमता जशा तू वापरशील, ब्रह्माशी आत्माशी हा खेळ जमला नाही. जर का सगळ्यांना एकत्र घेऊन जायला जमलं नाही आणि एकत्र घेऊन जाता जाता त्याच्यातनं मोकळं व्हायला जमलं नाही, लोकांशी तुटून वागलास किंवा फारच लोक 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 केलीस, कुठेतरी एका साईडला पडलास, तसंच तुझ्या आजूबाजूचं होईल. याच सोसायटीमध्ये आमच्या एक आजोबा राहतात, एकदम मिश्किल आजोबा. म्हणजे वृद्धपणी कसं जगावं असा हा बेंचमार्क आहे तो, विभूती आहे भाव आहे तो. म्हणजे असं होता आलं पाहिजे आणि असंच कोणाची तरी गंमत मस्ती करताना गेलं पाहिजे. इतका असा तो लढीवाळ म्हातारा आहे, म्हणजे असा अडोरेबल आहे तो, अमेझिंग आहे. आणि तो कधी कोणाची टर घेतील सांगता येत नाही. आणि छान आहे, व्हेरी पॉलिश, वेल एज्युकेटेड, अमेझिंग फेलो. एक जण आला होता की त्याच्या डिसेंबर मध्ये माझे रेंट अग्रीमेंट संपतात, ते इथे आहेत का रेंटवर? आहेत ना म्हणे. नाही, इथे मागे इथे बसलेत सेक्रेटरी चेअरमन, त्यांना दा इथे. पण तू काय येतोयस इथे, मग तुझं सध्या काय आहे? हे माझं एका ठिकाणी होतं रेंट, पण ते संपलं आता. मग तिथेच का नाही कंटिन्यू करत? ह्या भंकस सगळी माणसं बोंबाबोंब चिडचिड कॅटकॅट, नको वाटतं तिकडे जायला. असं जा तिथे. आणि तो जायला निघाल्यावर त्याने हाक मारली, अरे ये तू, पण आमच्याकडची माणसं अशीच आहेत. असं त्या आजोबाने त्याला सांगितलं. तू गेला, काय पुढे झाला आम्हाला कळलं नाही. ह्यांना माहिती असतं सगळं बरंच. मग असंच तिथे खेळत असताना क्रिकेट व्हॉलीबॉल असंच एक कोणतरी आलं, शायद नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ही मुवमेंट खूप असते. रेंट अग्रीमेंट संपत असतात आपल्याकडची त्याला. असाच एक माणूस आला, त्याने हाच प्रश्न विचारला आणि आजोबाने त्याला तेच प्रश्न विचारले, तू कशाला येतोयस काय आहे? तो म्हणाला, माझं अग्रीमेंट संपतंय तिकडचं. मग का नाही कंटिन्यू करत तिकडे? खरंच कंटिन्यू करायचं होतं. काय माणसं आहेत काय सांगू तुम्हाला, फर्स्ट क्लास एकदम धमाल. छान आहेत. हा, भांडायला लागतं कधीतरी, पण माणसं खरोखर छान आहेत. आमच्या घरची पण अशीच आहेत, मस्त आहेत माणसं. छान वाटेल तुला. मग मात्र विचारलं आम्ही, आत्ता 2 दिवसापूर्वी सांगितलं की माणसं कजाग आहेत, आत्ता सांगता माणसं छान आहेत. मी कुठे सांगतोय म्हणे. त्याला तशीच दिसणार अरे. तो काय घेऊन आला? त्या सोसायटीतली माणसं एकदम अशी. मग ह्या सोसायटीतली माणसं किती चांगली वाईट का असे ना, त्याला ती तशीच दिसणार. अथर्वशीर्ष म्हणतोस ना तू, मग एवढं कळत नाही तुला? तत्वमसी. तुम्हाला सांगितलं सर, मला ती फिलॉसॉफी वगैरे काही कळत नाही. पण तत्वमसी नुसते शाब्दिक जीभ आणि ओठांपुरतं मर्यादित ठेवण्यापेक्षा, तत्वम अशी, ते तू आहेस, एवढं ठणकावून सांगितलेलं असताना, ते अरे तुझ्या जे काय आजूबाजूला चाललंय ते
मग तुझ्या जे काही आजूबाजूला चाललंय ते तू आहेस. मग तुझ्या आजूबाजूला आता काय चाललंय? काय विचारू नका, नुसता कल्लोळ. ते तू आहेस. तुझ्या आजूबाजूला आता काय चाललंय, काय धमाल, ते तू आहेस. इनफॅक्ट तू जसा तसं ते. तत्वम असी. ह्याच्या पलीकडे मला अध्यात्म विद्यानं काहीच कळत नाही, आणि मग काय कळणार ते तर आता अजून. तत्वम असी. माझ्या सभोवताली जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे, हे समजावून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. याला चॉईस नाही. क्षमता जन्माला आलास त्याच वेळेला ठेवून आलास तू. क्षमता माझ्यामध्ये आहे, पण वापरतोय का ते माहिती नाही, पण हे आहे. मग आता सभोवताली काय, ही काय विचारू नको, माणसं म्हणजे तत्वम असी. ही माणसं माझ्याच राशीला का? तत्वम असी. बोलतीच बंद होते हो अथर्व शीर्षाने. म्हणजे गिल्ट नाहीये, सगळं माझ्यावरच माझ्यावर असं येत नाही. पण शांत चित्ताने जर का असं सांगितलं ना, गणपतीशी बोललो आपण ज्या वेळेला, किंवा माझ्याशी मी बोलतो त्यावेळेला, काय रे बाबा, काय नाही रे, हाय टोन लागतो, असा मंत्र सप्तकातला निषाद लागतो, काय नाही रे, असं होतं ते. आणि मग काय होतं त्याच्यात, अरे त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी, तू किती फटकून वागतोयस लोकांशी. तत्वमसी नाही का? त्वमेव सर्वम खलविदम आत्मा म्हणाला ना तिथे, तुम साक्षात आत्मा अशी नित्यम. किती किती लोकांमध्ये. हा. मग कोणी काहीतरी उलट सुलट बोललं की खट्टू आपण. मग तत्वमसी नाही का? असा तो मंत्र खरेदी सप्तकाला दैवत निशाण लागायला लागतो ना, त्यावेळेला ती शांतता येते की बाबा रे, तत्वमसी. मग आता ते म्हणजे काय? ते म्हणजे हे जे काय आहे ते. मग हे जे काय आहे ते म्हणजे काय? नाही, जे काय चालू आहे ते. नाही, मग जे चालू आहे ते म्हणजे काय? हे मी तुम्हाला आता जे सांगतोय, हे अक्षरशः असं काहीतरी मी करत बसतो बऱ्याचदा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला. आणि बघत बसतो मी आपला असं, आणि लिहित जातो, हे बघ हे असं आलंय माझ्या, ते लिहितो मग तसं. मग ह्याच्यातून हा संवाद तयार झाला. ज्यांच्याकडे पुस्तकं आहे अथर्व शीर्षाची, त्याच्यामध्ये हा संवाद लिहून दिलेला आहे. प्रत्येक ऋतूचं एलॅबोरेशन सुद्धा केलेलं आहे तिथे. आता इथे काही काही वेगळी एक्झाम्पल घेऊन मी सांगतोय, आणि तिथे मोजणी नाहीये. इथे आज मोजणी होईल आता शेवटी 5-10 मिनिटांमध्ये. मग हे काय चालू आहे रे? अरे चालू आजूबाजूला कशाला बघायला पाहिजे? डोळे मिटा, डोळे मिटा, डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटा. बाहेर जाऊ दे, नुसते डोळे मिटा एक 5 मिनिटं. 5 मिनिटं म्हणजे फार होतील. मिटा. काय चालू आहे का काही? चालू असणार ना. काही चालू नसेल तर रिअलाइज सोला तर तुम्ही हे चुकून आला त्या सेशनला. चालू आहे. अजून एक 3-4 मिनिटं बसला असतास तर एक काही विचार आला नाही असं कोणी आहे आपल्या ह्याच्यात? मागचे 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, एकही विचार नाही आला मनात ज्याला थांबला होता त्याला? आला? तोच विचार चालू आहे अजून? नाही. मग काय होतं रे, काय नाही रे, काही नसतं. मग त्यातनं विचार येतो, तो काही वेळेला असा रेंगाळतो आणि मग निघून जातो. दुसरा विचार येतो, रेंगाळतो, निघून जातो. दुसरा विचार येतो, रेंगाळतो, निघून जातो. करता धरता हरता, करता धरता हरता, करता धरता हरता. शेजारी बंगला होता, तो पाडला, नवीन बांधला, आता मेंटेन करतील, परत पाडतील. नवीन टी शर्ट घेतलाय, जुना होता, आता हा असा थोडा वेळ वापरीन, जाईल. करता धरता हरता. ते जे चाललंय ना, ते करता धरता हरता. तत्वमसी या रुचेमध्ये जर का गडबडायला झालं, तर लगेच एलॅबोरेशन देऊन ठेवल्या पुढे की जाऊ दे, सोडून दे, तत्वमसी कळलं नाही ना तुला. तत्वमसी इज इक्वल टू ते ते ते. मग ते इज इक्वल टू काय ते? अरे ते म्हणजे जे काय चाललंय ते. अरे काय चाललंय, काय काय चालणार अजून? उत्पत्ती स्थिती लय चालून चालून चालणार काय? करतासी धरतासी हरतासी. काही वर्षांपूर्वी तू आलास, काही वर्ष थांबलास, काही वर्षांनी जाणार. तू येतोस आहे, जातोस आहेस, तुझे विचार येत आहेत जात आहेत, तुझ्या भावना येत आहेत जात आहेत, आजूबाजूची घरं येत आहेत जात आहेत, आजूबाजूची माणसं येत आहेत राहत आहेत जात आहेत. अजून काय पाहिजे तत्वमसीला? काय नाही, मग करताशी धरताशी अर्थ दे सोडून. तत्वमसीला जर का तुला पटत नसेल की मी
म्हणजे माझं सभोवताल आणि माझ्या सभोवतालाला मी जबाबदार आहे, हे जर का पटत नसेल तर सभोवताल म्हणजे सभोवताल नॉट नेसेसरली आउटसाइड, आतमध्ये पण आहे ना. मग ते आतमध्ये झेपत नसेल तर बाहेर बघ, बाहेर कळत नसेल तर आतमध्ये बघ. पण करता धरता हरता, आतमध्ये बघायचं असेल तर विचार, बाहेर बघायचं असेल तर बघ. तुझ्याकडे एक काम आलं, ते थोडे दिवस राहिलं गेलं. काम आलं, थोडे दिवस राहिलं गेलं. करता धरता हरता, मग काय सुरू करायचं आता? तुम्ही केवलम करता अशी, काय म्हणेन मी? आलं झालं आता. कोण करणार आहे सगळं? मी. याच्यातल्या काही गोष्टी काढायच्या आहेत, काही ठेवायच्या आहेत, काही करायच्या आहेत. बघा हे सगळं मग मग अशी गंमत म्हणून नव्हतं दाखवलं. पेशन्स आणायचा आहे, पेशन्स वाढवायचा आहे. हे रिॲक्शन काढून टाकायचे. करता धरता अर्था आहे. मग असं मिळणार आहे का कुठे दुकान आपल्याला? आहेत दुकानं, भरपूर भरपूर दुकानं आहेत. सगुण भक्तीच्या नावाखाली, बाबा महाराजांच्या नावाखाली, तू माझ्याकडे ये, काही काळजी करू नको. येथे तुमच्या क्षमता वाढवून आणि वापरून मिळतील 1001 रुपये प्रति किलो. घरपोच हव्या असल्यास 50 रुपये प्रति किलो अधिक. असं कुठे दुकान मिळालं असेल तर मला सांगा, हे सगळं बंद करू आपण ताबडतोब. असं आहे का? नाही आहे की नाही? मग हे सायकल घेऊन जायचे आपल्याला. असा विचार करत गेलं की काय येते? स्थिरता येते. स्थिरतेने काय सुरू होतं? धीर, पेशन्स. धीराने काय होतं? कोलॅबरेशन. सगळं कॉर्पोरेट वर्ल्ड आणि घरच्या घर इथे येऊन अडकलेली आहेत की नाही? कोलॅबरेटिव्ह एन्व्हायरमेंट. का कोलॅबरेटिव्ह एन्व्हायरमेंट कमी झालं? काय पेशन्स कमी झाला? का पेशन्स कमी झाला? इन्स्टॅबिलिटी. आपण सांगतो 3 मिनिटापेक्षा पुढे आपण व्हिडिओ बघत नाही. मग 3 मिनिटापेक्षा पुढे व्हिडिओ बघत नसेल तर कोलॅबरेशन कसं एक्सपेक्ट करू आपण? आय एम नॉट कोलॅबरेटेड विथ मायसेल्फ. व्हिडिओ बघताना चार वेगळे थॉट्स. आय आय कोलॅबरेटेड विथ माय सेल्फ? नाही. मग सहकार्य. आणि मग हे नसेल तर नकारात्मकता येणार नाही का? म्हणून वाढवायचं काय? स्थिरता. ती वाढायला लागली की बाकी सगळं वाढेल. नाही तर काय? अस्थिरता. अथर्व शीर्ष म्हणताना सुद्धा केवढे अस्थिर असतो. अरे सगळं असं होतं की नाही? नाही, चला चला लवकर, ते अरे चतुर्थी आहे, भूक लागली, ते म्हणा. अस्थिरता. मग ही अस्थिरता असेल तर घाई नाही का होणार? घाई आली की भीती नाही का येणार? भीती आली तर नकारात्मकता येणार. हे सांभाळून घ्यायचं आहे. म्हणून ह्या काही गोष्टी पटापटापटा आपण बघत आलेलो आहोत. आता ह्या सगळ्या करता धरता हरता पटापट आपण त्वमेव केवलम करतासी. आता त्वम म्हणजे मी, अहम एव केवलम करतासी. काय म्हणेन मी अशा वेळेला? माझ्या मनात काय आलं होतं, मी हे लिहिलं की बाबा, अहमेव केवलम करता अस्मी. आता संस्कृत म्हणून ते अस्मी जाईल, फर्स्ट पर्सन. ते जाऊ दे. करता. अरे काय काम आहे तुझ्या हातात? नको असलेली पण कामं आहेत, हवी असलेली पण कामं आहेत की नाही? आहेत. मग हाती घेतलेल्या कामांचं आणि त्याच्या सगळ्या परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व, कम्प्लीट अकाउंटेबिलिटी पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. काय रे? घेतोयस का ती अकाउंटेबिलिटी? डू यू कन्सिडर युअर सेल्फ अकाउंटेबल? आय एम नॉट सेइंग लायबल, आय एम सेइंग अकाउंटेबल, आन्सरेबल. मी काम घेतलंय ना हातात, हे मग त्याचे काय परिणाम होतील ते, आय एम रिस्पॉन्सिबल, आय एम अकाउंटेबल, आणि मी घेतोय त्याची अकाउंटेबिलिटी. घेतोस का अशी अकाउंटेबिलिटी? नाही का? नाही, माहिती नाही, बघू. मग केवलम करता असी, केवलम धरता असी. धरता म्हणजे मॉलिक्युल्स. मॉलिक्युल धरणारं कोणतरी असतं. मी सुद्धा आता धरला गेलोय. सगळे लोक धरले गेलेत म्हणून त्यांच्या त्यांच्या बॉडीज मध्ये दिसत आहेत, नाही तर केवढं विखरलं जाईल सगळं. मग काय करीन? काही नाही. अरे हाती घेतलंय ते काम आहे की नाही, त्याचे परिणाम आहेत, त्याची अकाउंटेबिलिटी घेतलीस, पूर्ण करण्याचं काय? मग ते पूर्ण करण्यासाठी, त्याचप्रमाणे ही जी काही कामं आहेत त्याच्यासाठी काय काय तुला करावं लागेल. काही थिंग्स आहेत, गोष्टी आहेत, काही माणसं लागतील, ह्युमन रिसोर्सेस लागतील, काही प्रिन्सिपल्स असतील, काही डॉगमाज असतील, आयदर डॉगमाज किंवा डॉक्ट्रिन काहीतरी असेल, किंवा प्रिन्सिपल्स, प्रोसेसेस असतील. यांना सांभाळायला नको का? कोण करणार ते? तत्वमसी. करता धरता हरता. तुझ्याकडे आहे क्षमता ती, तू वापर करण्याचा वापर करू नको. यांना सांभाळ करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हा, आणि मग
करतासी, हरतासी. मग एवढे प्रश्न येणार काम करताना, बारीक बारीक काही ना काहीतरी चालू राहील. मग त्याच्यावर उपाय कोण शोधणार? तू विचारतो काय? त्वमेव म्हणजे अहमेव. हरि ओम नमस्ते गणपते, ते सगळं बोट फिरलं की नाही तुझ्याकडे? मग क्षमता कोणाकडे आहेत? तुझ्याकडे. ओके, मग मग कुठल्या कुठल्या क्षमता? करता धरता हरता. हरता सी. जो काही प्रश्न आला असेल समोर, काही प्रॉब्लेम्स आले असतील, काही हर्डल्स आले असतील, काही ऑब्स्टिकल्स असतील, त्याच्यावर त्याचं सोल्युशन काढण्याची, त्याचे इरॅडिकेशन करण्याची, त्याचे रिडक्शन करण्याची, मिटिगेट करण्याची, समस्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. पण मी त्या क्षमता वापरतोय का? हं? आता कन्क्लुजन मोजण्याच्या आधी कन्क्लुजन करतोय मी. बघा तुम्हाला असं पटणार आहे का? मी करतोय. डोळे बंद करा. मी आधी अथर्व शीर्षाची ऋचा म्हणेन आणि त्याच्यानंतर शांत त्याचा स्वसंवाद म्हणेन. नुसतं ऐका. सुरू करतो हा मी. हरि ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील सर्व क्षमता, सर्व ॲबिलिटीज लक्षात ठेवून त्यांचा वापर करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वम असि. सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला, माझ्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला मी जबाबदार आहे हे समजावून घेण्याची क्षमता, ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे. वापरतोय की नाही आपण बघूया. त्वमेव केवलं कर्तासि. जे काही काम हातात घेतलंय, जे काही काम हातात आलंय, ते करताना त्या कामांचं आणि त्यांचे जे रिझल्ट्स येतील, त्यांचे जे परिणाम होतील, इफेक्ट्स, त्या सगळ्यांची अकाउंटेबिलिटी घेण्याची, पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरतोयस का रे? त्वमेव केवलं धर्तासि. जे काही काम हातात घेतलंय ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरतोयस का? आणि मग त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत, जे काही ह्युमन रिसोर्सेस आहेत, जी प्रिन्सिपल्स आहेत, प्रोसेसेस आहेत, तत्व आहेत, या सगळ्यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आय हॅव दॅट ॲबिलिटी. आर यू युझिंग इट? त्वमेव केवलं हरतासि. वाईल वर्किंग देअर लॉट्स ऑफ ऑब्स्टिकल्स. काम करत असताना प्रश्न येणार आहेत, समस्या उभ्या राहणार आहेत. पण त्या समस्येवर उपाय शोधून ती समस्या, तो प्रॉब्लेम सोडवण्याची किंवा निदान कमी करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरतोयस का? की रडत बसतोयस? त्वमेव सर्वं खलु विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्. इन्क्लुझिव्हनेस, सर्वसमावेशकता, हा ब्रह्माचा गुण माझ्यात आहे. ती क्षमता माझ्यात आहे. आणि म्हणूनच सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशकतेने, विथ इन्क्लुझिव्ह मेंटॅलिटी अँड बिहेवियर काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग तसं करतोयस का रे? हा, पण हे करत असताना कुठेही गुंतून न पडण्याची, आय विल नॉट लिंगर, आय विल नॉट गेट अटॅच्ड, आणि ती ही क्षमता माझ्यामध्ये आहे. मग बघ कुठे अटॅच झालायस का? असं अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर
अरे त्या स्टॅनने विचारायचं तर म्हणू शकाल 21 वेळा? 1000 वेळा म्हणतो. कोण कोणाला फसवत आहे? कशाच्या नावाखाली? We need to be alert, aware. Nobody is there to help if we are not helping ourselves. म्हणून आपण एकत्र प्रवास करतोय. फक्त प्रवास एकट्याचा एवढं नक्की. कुठली ऋचा कोणाला खुणावेल, कुठल्या रुचीत कोण अडकेल याची गॅरंटी मला पण देऊ शकत नाही. कारण मी अवदक्षिणातात मध्ये अडकलेलो होतो. किंवा गुणत्रयातीत त्यांनी इतकी भुरळ घातली होती त्या दोन ऋचांनी. म्हटलं जाऊ दे ना, कोण सांगितलंय, येऊ परत जन्माला. पण त्या ऋचा अभ्यास करत असताना अरे व इथे कनेक्ट झालं, अरे व हे इथे कनेक्ट झालं. सगळ्या मेंढ्या दिसायला लागल्या. एक मेंढीला धरली की बाकीच्या सगळ्या येतात. मग जाऊ दे ना, आपण सात. मी मला जो अर्थ समजलाय तो सांगतोय. दॅट डझंट मीन त्या सगळ्या तुम्ही फॉलो करायला पाहिजे. एक कुठली तरी घ्यान करू. चला आता आपण पहिलीच घेऊ. हरिओम. हरिओम नमस्ते गणपते मोजायची आता. आता वास आता अलीकडे पलीकडे काही भानगड नाही पाहिजे. हा. मग आता परत ते प्रश्न विचारणार आहे. फक्त प्रश्न विचारताना मी तुम्हाला काही स्कोरिंग रेटिंग पॅटर्न देणार आहे. तो रेटिंग पॅटर्न असा आहे की मी जर का तुम्हाला प्रश्न विचारला की माझ्या मधल्या गणपतीला मी म्हणजे माझ्यामधल्या क्षमतांना मी लक्षात ठेवतो का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तर कशी येतात? हो, कायम लक्षात ठेवतो मी. असं एक उत्तर असू शकेल. किंवा नाही ना, नाही लक्षात राहत, असं पण उत्तर असू शकेल. सो दोन एक्स्ट्रीम उत्तर असू शकतील. किंवा मधलं एखादं एक पॉलिटिकली करेक्ट उत्तर असू शकेल की बऱ्याचदा राहतं. मग बऱ्याचदा राहतं. मग ते बऱ्याचदा राहताला एक स्कोर आहे. नाही ना राहत लक्षात फार वेळा, त्याला एक स्कोर आहे. मग ही स्केल जी आहे ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉम्पिटन्सी असेसमेंट हा पेपर 2005 साली पब्लिश झाला होता. आजही अनेक ऑर्गनायझेशन मध्ये वापरला जातं. आणि हे करून दिल्यानंतर अक्षरशः म्हणजे चमत्कार नाहीये तो. एकमेकांच्या स्ट्रेंथ्स कळायला लागतात आणि फक्त त्यांना बांधून ठेवायचं. मस्त झकास पृथ्वी एवढं झालं की ती ऑर्गनायझेशन ची झट 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 मंत्रालयासारखी वर चढते. आणि हे केलेलं आहे मी गेली 25 वर्ष हे मी करतोय. तीच स्किल्स इथे आहेत कारण ह्याच कॉम्पिटन्सी आहेत. तिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या, इथे लिडरशिपच्या, काही फरक नाही त्याच्यामध्ये. तर मग आता क्षमता किती वापरतो? जर का हे मनापासून होत असेल तर 4. ये रे म्हणजे माझ्याकडे लक्ष असेल, 4 लोक माझ्याकडे बघतायत, तर त्यावेळेला मी करत असेल तर 3. या असं काय असतं मला माहितीच नव्हतं, हे 2. आणि फार क्वचित होतो माझ्याकडून. चला आता स्कोर करा पटापट. माझ्यामध्ये क्षमतांचा गण आहे यावर माझा विश्वास आहे का? आय हॅव दी सेट ऑफ कॉम्पिटन्सीज, डू आय ट्रस्ट इट? खरोखर विश्वास आहे का की आपलं धनंजय सांगतोय, कोणतरी सांगितलंय, तू त्या तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यांनी सांगितलंय म्हणून? का मला समजलंय ते की हो आहे बाबा, असा विश्वास आहे का? आणि हा विश्वास सातत्याने असतो का? मग ते सातत्याने असेल तर 4, रेअरली असेल तर 1, असं असा तसा असेल तर 3. आणि असं काय असतं माहितीच नाही तर ठीक आहे, द्या 2. माझ्यातील क्षमता माझ्याच वापरासाठी आहे ह्यावर माझा विश्वास आहे का? वापर वापर नंतर. डू आय बिलीव्ह? आता फक्त एकच सांगतो, एक उदाहरण देतो याला, की थोडं रफ उदाहरण जाईल. मी मुलगा आहे. मुलगा म्हणजे जेंडर माझं मेल आहे. हे मला सातत्याने स्वतःला आठवण करून द्यावं लागते. त्याला म्हणतो ट्रस्ट. इफ आय हॅव टू रिमाइंड समथिंग, देन आय डोंट ट्रस्ट इट, ॲज सिम्पल एज दॅट. अशा पद्धतीने उत्तर द्या. हा, चला पुढे. मीच या कॉम्पिटन्सीचा, ऑल दिस कॉम्पिटन्सीज आर माइंड. आय एम द चीफ. त्यामुळे जे काय होईल ते माझं आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम ना आत्मानम अवसादयेत, भगवद्गीतेमध्ये सांगितलं. उगाच स्वतःला कमी लेखायचं नाही. मीच म्हणजे उगाच आरेरावी करत फिरायचं नाही. पण मीच या क्षमतांचा, या कॉम्पिटन्सीजचा, आय हॅव दी कंट्रोल ऑफ दिस कॉम्पिटन्सीज. मला ते वापरायचं आहे. गणपती आहे हे मला जाणवतं का? या इथे स्कोर करा मात्र 4, 3, 2, 1. माझ्यातला जो काही गणपती आहे ह्या कॉम्पिटन्सीजचा जो वापर करतो किंवा वापर करत नाही, व्हॉट, त्याला मी मान देतो का? नाही हो, मला जमत नाही आता काय. आता काय, नाही नाही हो, जमत नाही, असं करत असेल तर ते मग द्या हो. हा.
माझ्यामध्ये असलेल्या क्षमता मी लक्षात ठेवतो का? आणि क्षमतांच्या वापरासाठी मी संधी शोधतो का? सध्याचा फेमस शब्द वापरायचा असेल तर डू आय पुश माय सेल्फ इन टू अनकम्फर्टेबल झोन. की चाललंय बरं चाललंय, कोणी उगाच सांगितलेलं नसतं उठा देवी. नाही तर वापरणार कधी क्षमता? द्या मार्क आता याला. किती झाला स्कोर? टोटल टोटल स्कोर करा हा. आणि काय वाटेल ते झालं तरी 24च्या पुढे नाही गेला पाहिजे, एवढी हिंट मी देऊ शकतो. आणि जे दुसरं कोणतरी खेळताय म्हणून मॅच बघत असतील त्यांना बेस्ट विशेस. आणि जे खरोखर हा स्कोर मनापासून काढत असतील, आय रिअली डोंट हॅव टू गिव्ह यू एनी बेस्ट विशेस, यू हॅव गॉट युअर ओन रिवॉर्ड. जे पोहायचे म्हणून शिकायला आलेले तरी सुद्धा काठावर उभं राहून पाणी कसं आहे याची चर्चा करणारे त्यांना बेस्ट ऑफ लक. आणि ज्यांनी पाण्यात उड्या मारल्यात त्यांना एव्हाना कळलं असेल काय चाललंय ते. सो यू डिसाइड वेअर आर यू, तळ्यात की मळ्यात. मग स्कोर किती आहे तुमचा? मग आता त्या त्या स्कोरला डिवाइड करा 24 नी. आता इथे कॅल्क्युलेशन थोडंसं आलंय ते करा आता. ते करा आता. स्कोर त्याचा टोटल किती येतोय सांगा मला. बरोबर. मग कोणाचा तरी 12 असेल स्कोअर, 12/24. मग 12/24 म्हणजे किती झाला? 0.5. बरोबर. कोणाचा 16/24, मग 16/24 म्हणजे किती झाला? 0.75. मग ते करा, करा करा ते हातातला मोबाईल घेऊन करा. 17, 18, हा बरोबर. केतन 0.42. व्हेरी गुड. सांगा कोण कोण? व्हेरी गुड. राहुल 0.70. एक आहे का कोणाचा? एक असेल त्याला मला इकडनं उठून तिकडे यायला. हरि ओम नमस्ते गणपते करायला. कोणाचं एक असेल तर सांगा मला, म्हणजे अजिम्या ब्रह्म पाहिल. हा ओके गुड. 0.5. छान चाललंय की. बघा. पण ते डिवाइड करा त्याला. 18 डिवाइड बाय ते करा, ते थोडस ते करा भागाकार गुणाकार काहीतरी. डीजी 25 तरी करायचं, 24 कशाला असं कोणाच्या तरी मनात आलं असेल. आता 24चा पाढा मला येत नाही तर कुठे भागाकार करा. अथर्व शीर्षाबद्दल चर्चा चालली आहे. हा. येत आहे गणित फॅन्टॅस्टिक झालं की. मग आता मग सध्या काय चाललंय असं म्हटल्यावर काय म्हणायचं? काय हरिओम नमस्ते गणपती 0.43. मग काय करणार? काय 0.43 तर पुढच्या महिन्यापर्यंत 0.47ला गेलं पाहिजे, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात 0.49, त्याच्या पुढे 0.52. मग बाकीचं बाकीचं काय हे बस झालं की आता. काय या पुढच्या मार्च एंड पर्यंत हे पोचलं पाहिजे 0.75ला. आणि जून एंडला 0.8 जाईल, पोचेल. हे करण्यासाठी जितक्या वेळा प्रॅक्टिस करावी लागेल ती साधारणतः 1000 वेळा करावी लागेल. ते सहस्त्र आवर्तन. एका बैठकीत साबुदाण्याच्या खिचडीचा वास येत असताना गरगर 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 म्हणून टाकलेलं नाही. सहस्त्र आवर्तन, वर्तनात बदल घडेपर्यंत सहस्त्र वेळा जे करावं लागतं ते. कुणीतरी सांगितलं असेल 1000 वेळा प्रॅक्टिस कर. मग केली 1000 वेळा प्रॅक्टिस. कशाची 1000 वेळा प्रॅक्टिस केली? अरे हे 6 प्रश्नांची. माझ्यात क्षमता आहेत हा पक्का विश्वास आला, झाला 4 स्कोर झाला. त्या क्षमता आता वापरतोच आहे. काय होईल तो होईल. 4 झाला की स्कोर तुझा. हा मग आता इथे जरा 3 चाललाय, वाढव. म्हणजे प्रत्येक प्रश्न घ्यायचा आणि त्या प्रश्नावर काम करत लागायचं. कधी येईल का कंटाळा सांगा मला? आता काय करू हा प्रश्न अथर्व शीर्षाने संपवतो. हा जन्म गेल्यानंतर काय करू हाही प्रश्न सुटतो. काय येईल पुढे, पुढच्या वर्षी तत्त्वमसी, त्याच्या पुढच्या वर्षी. सो एव्हरी इयर इफ आय टेक वन रुचा, देर आर 45. बट इट इज नॉट लिनियर प्रोग्रेशन. दोज पीपल हु आर मॅथमॅटिकली, हे लिनियर प्रोग्रेशन नाहीये. एका रुचेची प्रॅक्टिस झाली ना की दुसऱ्या रुचेला 1 वर्ष लागत नाही, मग 3 वर्ष 3 महिन्यात होतं. त्याच्या पुढच्या रुचेला हळूहळू हळूहळू काही रुचे, अरे आता हे जमलं. ओके. आता काही प्रश्न असतील तर आपण याच्यावर विचारू, पण जाताना पुन्हा एकदा, ज्यांना हे उद्योग करायला, आज आपण ग्रुप मिटिंग्स वगैरे घेतल्या नाहीत कारण आज भरपूर बाकीची मंडळी पण आहेत. उद्यापासून काही प्रश्न काढायला आपल्या
7-7 मिनिटाच्या राऊंड असतील, जिथे ब्रेकआउट रूम्स केल्या जातील. आपण सगळ्यांनी म्हणून तिथे गप्पा मारायच्या, 10 लोकांची एक रूम, 10 लोकांची, असं करणार आहोत. आणि तिथे काढू काढू आपण प्रश्न काढू. प्रश्नांचा स्कोर हा महत्वाचा नाहीये सुरुवातीला. प्रश्न काढणं महत्वाचं आहे. प्रश्न म्हणजे माझ्याशी माझा केलेला संवाद. सुरुवातीला आपण स्कोर करू, पण त्याच्यानंतर प्रश्न विचारायचे. मी माझ्याशी कसा बोलतो, हा प्रश्न आहे. चला मग आता परत एकदा सांगतो, की अशा पद्धतीने हे मी 4 डेमॉन्स्ट्रेट केलं, की स्वसंवाद कसा करायचा, प्रमाणात मोजतो, अशी एक ऋचा मी घेतली. पुढच्या भागात अजून एक, त्याच्या पुढच्या भागात अजून एक करत जायचं. ओके. आता ज्यांना जॉईन व्हायचं असेल, ते जॉईन झाले नसेल, त्यांनी सांगा जॉईन व्हा. उद्यापासून करायला हरकत नाही. पण हे उद्योग चालणार. आठवड्याभरामध्ये काय करायचा हा प्रश्न नाहीये. आठवड्याभरामध्ये एक ऋचा घ्यायची, सगळ्यांनी मिळून रोज दिवसभरात 3 वेळा ती मोजायची. काय रे बाबा, 12 वाजता, सकाळी 6 ते 12 काय झालं? मग 12 ते 6 काय झालं? रात्री झोपताना. संध्याकाळी 6 ते 10 काय झालं? 3 वेळा ईसीजी काढायचा. ही स्लाइड मी ठेवले, ज्यांना बघून घ्यायचं आहे त्याने बघून घ्या. रजिस्टर करा आणि खेळायला लागा. आता इथे मी थांबतो. आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स विल टेक इट नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स, सेकंड सेशन ऑनवर्ड्स. ह्या रुचा, हे अर्थ, ही रॅन्डमली सिलेक्ट केलेली रुचा, प्रश्न, अभ्यास, अँड देन ऍक्शन्स. ओके. आता काही प्रश्न असतील ते एक एक विचारा. आपण जाऊया पुढे. तसं कोणालाही अनम्यूट करता येणार आहे आता तिथे. हाय डीजी प्रसाद. हा प्रसाद. तुम्ही फार छान प्रश्न विचारलेत मध्ये मध्ये स्लाइड्स मध्ये. खूप थॉट प्रोवोकिंग आहेत. तर ते प्रश्न कुठे मिळतील? तुमच्या वेबसाईट वरती किंवा ते नाही, प्रश्न असे मी ते सांगतो. प्रश्न एक एक मी देणारच आहे. एका रुचेचे प्रश्न मी देणारच आहे प्रत्येक भागामध्ये. आणि ते स्वतःसाठी वापरायचे शांतपणे. आपण सगळ्यांनी मिळून ते वापरणार आहोत. एक ऋचा ठरवणार प्रत्येक आठवड्याला, की चल अवक्तारम दुसऱ्या भागातली आणि पहिल्या भागातली काय करताशी घ्या. रोज उठून स्वतः डेटा ठेवायचा. काय चाललंय बघायचं. ते प्रश्न लर्निंग पोर्टलवर मिळतील. अच्छा, ते व्यवस्थित आहे. लर्निंग त्याचं पोर्टलवर वर्कबुक असणार पण आहे. आहे. हा, लर्निंग पोर्टल. अच्छा. त्याचे वर्कबुक पण आहे. म्हणजे हे अथर्वशीर्ष जे पुस्तक वाचायला घेतात त्यांना ते मिळत नाहीत, पण जे अभ्यास करायला घेतात त्यांनी त्याचं वर्कबुक बनवलेलं आहे. पूर्ण सेट आहे तो. ओके. आणि ओके. अनेक कॉर्पोरेट्स मध्ये मी ते घेऊन जातो, की चला लिडरशिपचं ट्रेनिंग मी आजकाल असंच घेतो, की ते सगळं जाऊ दे आजूबाजूला. सगळं सुरू कर तुझ्यापासून. भरपूर झालं. लीडिंग सेल्फ इज मच मोर डिफिकल्ट दॅन लीडिंग एनीबडी एल्स. नाही, थँक्यू. कारण ते पहिला स्टेटमेंटच मला म्हणजे असं वाटलं आता पुढे यायचंय की नाही, कारण का पहिल्या स्टेटमेंट मध्ये सगळं संपलं. हे आपण तसं हॅलो. असं आहे. या बोला. सर, आताची जी एक्सरसाइज घेतली तर ती माझी म्हणजे मिस झाली. मला घाई झाली खूप, तर ती नाही करता आली. काय काळजी करू नको शुभांगी, येईल ते. आता हे व्हिडिओ रेकॉर्डिंग उद्या युट्यूबवर येईल ना, तर कर. ओके. काहीच प्रश्न नाही. आता एक तुझ्यात माझा हे करू शकशील ही क्षमता आहे असं तुला वाटतंय का शुभांगी? हो. झालं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट, राईट? आता गुड. माझा एक हा प्रश्न आहे की माझ्यामध्ये सर्व क्षमता आहे, हे ओव्हर कॉन्फिडन्स होणार नाही का, किंवा अरोगन्स होणार नाही का? हा, वापरलं नाही तर आरोगन्स आहे. माझ्या वडिलांची इस्टेट आहे, आमच्या वाडवडिलांनी जमिनी ठेवल्यात. अरे आमच्या कोकणात केवढं आहे, त्याला असं विचारायचं करतो काय त्याचं. क्षमता न वापरता जे सांगितलं नाही नाही जातं नाही, तो अभिमान. ओव्हर कॉन्फिडन्स. तोच ओव्हर कॉन्फिडन्स. वापरायला लागल्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स अभिमान वगैरे राहतच नाही. ते सरेंडर वगैरे बाहेरून करावं लागत नाही. क्षमतांचा वापर केल्यानंतर करून बघा, म्हणजे कळेल मी काय म्हणतोय ते. म्हणून मध्ये एकदा चर्चा झाली होती ना, अभिमान, कृष्ण सांगतो अभिमान दुर्गुण आहे म्हणून. अभिमान असणं ही आसुरी संपत्ती आहे. अभिमान कशाचा असतो? वापर न करता अशी बच्चनगिरी करी जाते ना, बोल बच्चनगिरी, ती होते ती. माझ्यात ही क्षमता आहे, माझ्यात ही क्षमता आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्स. तो सांगणारच नाही माझ्यात ही क्षमता आहे, आता ही मला वापरायची आहे. वापराची जबाबदारी येते. हम्म. आणि आता ही वापरायची आहे मला, त्याचं भान येतं. आणि त्या वापरण्याचं भान मोजायला लागल्यानंतर अजून क्वांटिटेटिव्ह होतं. आणि मग हा करूया. आणि मग एक हलकेपणा यायला लागतो. हा, छान चाललंय, मजा येते. नाही येणार कधी अरोगन्स, नेव्हर. बघा तुम्ही करून.
थँक्यू. डीजी एक प्रश्न आहे. हो आमची अख्खी टीम आहे, जवळजवळ 20-25 लोक माझ्या हो कंपनीतले किरण, हो या. हो हो, बरोबर बरोबर. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता ग्रुप्स करणार आहात, तर ते टीमचेच करणार आहात की सगळे जे ऑडियन्स आहे, जे कोणी पार्टिसिपंट नाही आहेत? नाही, व्हॉट्सअपचे ग्रुप अजून केलेले नाहीयेत. ओके आपण ओके. ज्यावेळेला झूम मीटिंग मध्ये येऊ ना, त्यावेळेला हो झूम मीटिंग मध्ये ब्रेकआउट रूम्स केल्या जातील 7-7 मिनिटच्या. ठीक आहे ठीक तिथे आहे. ते डिस्कशन, फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्याकडे सगळे आज आता 119 आहेत, 110 आहेत, 119 आहेत, ते सगळे पार्टिसिपंट नाही आहेत. पार्टिसिपंटचा नंबर माझ्याकडे आहे. पण समजा बरं. 60 पार्टिसिपंट असतील, 50 असतील, तर 10-10ची एक रूम केली जाईल. तिथे ते बोललं जाईल. आणि ओके. व्हॉट्सअपचा ग्रुप करायचा का हे पण मनात आहे. आणि आम्ही तुला अगदी ऑलरेडी आता इथे केलं. ओपनली सांगतो की तेही माझ्या आणि निवेदिताचं बोलणं झालं की तुमच्या ग्रुपच वेगळाच करू, म्हणजे तुमच्या सुद्धा तिथे तिथे बोलता येईल सगळ्यांना, केलं ऑल ट्वेंटी ऑलरेडी ट्वेंटी केलंय फाईव्ह आम्ही. पीपल. हा मग मला घ्या तिथे, मग चालणार असेल तर. अरे वा, why not? हा. मस्त. नक्की ना. आणि मग तिथे आपण टाकत चलो. सो यू कॅन युअर एंटायर ऑर्गनायझेशन वी कॅन वर्क इट आउट. सो आउट ऑफ दी क्लास असाइनमेंट ज्या येतील ना, तर आपला प्रीडिफाईंड ग्रुप होईल आपल्या ठीक. ऑर्गनायझेशनच्या इकडे त्याच्या. विल डू इट. गुड वन, गुड आयडिया, विल डू इट. मस्तच. थँक्यू थँक्यू. थँक्स किरण, आय रिअली अप्रिशिएट. सुपर. त्यांची संपूर्ण ऑर्गनायझेशन जॉईन झाले आता, म्हणजे कोर ऑफकोर्स. किरण वैद्य इज एन MD. येस, ओके. काय आहे मनात आता? आता मग मंगळवारचा उपवास कसा करणार? जे कोणी करतात ते. मंगळवारचा उपवास म्हणजे उपवास, शेजारी बसायचं स्वतः आणि मग स्वतःला रिपोर्ट सांगायचा. आणि जाणारच असाल देवळात तर रिपोर्ट घेऊन जा देवळात, की बाबा मागच्या आठवड्याचा असा ECG सगळा. 7 तारीख 21 येतील ना पॉईंट रनचार्टवर, की दर दिवसाचे वर खाली वर खाली एक क्षमता घेतल्यानंतर 0.52, 0.51, 0.50, 0.49 बदलत जाणार. एकच्या एक नंबर आला तर समजायचं डापाडापी चालू आहे, कंट्रोलची कंट्रोल बी. तो हल्लाच पाहिजे, हलणारच. आणि मग त्याची ॲव्हरेज वाढ जाईल, की बाबा दर मंगळवारी जाऊन मी अगदीच मला बॉस असल्याशिवाय मला रिपोर्ट देता येत नाही असं असेल तर जा गणपतीच्या मूर्तीसमोर, नाहीतर स्वतःच्या समोर आरसा, की हे बाबा धनंजय मागच्या आठवड्यात काय केलं बघू आपण, हे बघा हा सगळा डेटा आहे आणि असं. ओके गुड, चला. मग संकष्टीला काय करणार? मंथली रिव्ह्यू मीटिंग. अंगारकीला काय करणार? डिस्गाईज ऑडिट, सडन सरप्राईज, अरे चैवा अंगारकी आली. ओके, नो प्रॉब्लेम. माघी गणपतीला काय करणार? आला येईल बहुतेक ना, का गेला मला माहिती नाही. माघी गणपतीला हाफ इयरली, ते ह्याचे असतं ते, भाद्रपदाला असतं ते इयरली. हे रिव्ह्यूज आहेत, रिव्ह्यूज. डेली रिव्ह्यू, वीकली रिव्ह्यू. संकट चतुर्थी विनायकी कोणी करत असेल तर फोर्ट नाईटली रिव्ह्यू, मंथली रिव्ह्यू. वी हॅव टू रिव्ह्यू. डीजे हा स्वाती. डीजे प्रश्न होता की सराउंडिंग मधले आपला जे आहे त्या आपल्या पर्स्पेक्टिव्हवरती अवलंबून असतं असं तुम्ही म्हणालात. पण प्रत्येक सराउंडिंग मधल्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल तर आपण तो चेंज करू शकत नाही, मग त्याचा त्रास आपल्याला होतोच ना. त्रास कोणाला होतोय? स्वतःला होतोय काही कोणा पर्स्पेक्टिव्हचा. कोण करून घेत आहे? स्वतः मीच. पण म्हणजे तो त्या सिच्युएशन किंवा त्या दुसऱ्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह तर आपण बदलू शकत नाही ना, तो बदलणार. नाही ना, नाही. मग त्याला ऍक्सेप्टन्सचे उत्तर आहे का? Ah, acceptance is the most corrupted sentence, most corrupted word. I can't. Acceptance is an outcome. Acceptance cannot be an action. Most corrupted. Yes, acceptance, accept करायचं. Accept होऊच शकत नाही. Acceptance blossoms. पाहणं आहे की काय झालं रे, काय चिडचिड झाली तुझी. नाही आता काय ना, तो जे बोलेल ते ऍक्सेप्ट करायचं ठरलंय. ऍक्सेप्ट वगैरे काही करत नाही तू, उलट बोलणं बंद केलंस. मनातल्या मनात चालूच असतं काहीतरी. कसं ऍक्सेप्ट केलं तू? नाही काय होतं बघ, काय तो उलट सुलट बोलल्यानंतर तुझ्यात काय होतं, तुझ्यात काय झालं, तुझ्यात काय झालं, काय झालं, काय झालं, काय असं बघत गेल्यानंतर हळू 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 दुर्लक्ष नाही करावं लागत. दुर्लक्ष कधीतरी फुटणार. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह चेंज करायला जायचंच नाहीये. माझ्या आजूबाजूला जे चाललंय ते माझ्यातनच होत आहे. मीच बघणार. एक पिक्चर बघायला आम्ही जायचो आता मग एखाद्या वेळेला, की एक पिक्चर जर का 4 मित्र बघायला गेले
एक जण झोपतो, त्याला उठवावं लागतं, आणि एक म्हणतो आता बास, दुसरं तिकीट काढणार. एकच पिक्चर, पण त्याच्या डोक्यात जे चाललेलं असतं त्याच्यामुळे तो आवडतो त्याला. आणि याच्या डोक्यात जे चाललं असतं, काय बघायचं झोपत आहे पेक्षा एसी मध्ये. सो दिस इज मी, आय एम सीइंग. येईल ते पुढे तुमच्या त्वारी वाक्पदानीच्या वेळेला येणारच आहे. आत्ता खरं सांगू का, 116 जे आहेत ना, तर आता 116 चित्र तयार झालेली आहेत. एकच वर्जन काढलं तर फक्त दॅट इज अगेन एका माणसाचं एक वर्जन असं काढलं, केवळ ह्या अर्थाचं गणपती अथर्व शीर्षाचं, दॅट टू पहिल्या रुचेचं. त्वम तत्वम असी ह्याच्या अर्थाचं जर का सटासट चित्र काढली आता आपल्या मनात उभी राहणारी, तर ती कमीत कमी 116 असतील आता. सो इट विल बी डिफरंट. हा, त्यामुळे आता काय झालं असं माहिती का स्वाती, मला अशी ती भीती दिसली, अरे बापरे, म्हणजे सगळंच माझ्या अंगावर आलं, अशी भीती असेल नाही, नको करू काळजी ती. चेंज वगैरे करायचं आता नादाला लागतच नाही होत आपण, की ठीक आहे काय होतंय बघूया का आपण, ओके ठीक आहे फाईन असं. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण जबाबदारी स्वतःवरती ती असं हे होतं. म्हणजे येणारच रिझल्टची आहे, भीती पण वाटायला लागते. रिझल्टची पण म्हणजे परिणामाची जबाबदारी पण माझ्या स्वतःवरती झाली. ते हा, चांगले भीती वाईट वाटायला कसे लागते. कसेही असले तरी. येस, बरोबर. येस, येस. पण हे जर का नीट पाहायला लागलं ना, तर नंतर आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आपण बघणार आहोत, पुढच्या म्हणजे उद्याच अगदी त्याची आवडणारी रुची आहे, अवक्तारम अवश्रोतारम, काय विचारू नका. पण हे ज्यावेळेला बघायला लागतो ना, त्यावेळेला हेल्पलेसनेस जातो. तुम्ही बघा, माझ्यावर विश्वास ठेवू नका, की असं म्हणजे त्या असं चिडचिड होत असताना सुद्धा शांत बघितल्यानंतर एक हळूच हसायला येतं, की अरे मी पण मस्ती केली बरं का थोडीशी, असं हळूच ते येतं समोर. निदान त्या 2 क्षणापुरतच तरी येतं. आता मला सांगता येत नाही, विल डू इट, विल वर्क इट आउट. ह्या आठवड्यामध्ये कधीतरी अनुभव येईल नक्की बघा, उद्याच्या रुचीचा. सो असं आहे अथर्व शीर्ष. आता उद्या गणपतीची मूर्ती ठेवा नाही तर ठेवू नका, आरसा नक्की ठेवा. फारच सुरेख, फारच सुरेख. ह्या अँगलनी कधी विचारच केला नव्हता. ग्रेट. हम्म. शिरीष तारे बोलतो. हा शिरीष प्लीज. म्हणजे आज आतापर्यंत आपण तुम्ही काय जे शिकलो आपल्याकडनं किंवा पाहिलं, अर्थ असा काढता की सगळ्याला मीच जबाबदार, एवढंच, हे काही नाही. जे काय होत आहे माझ्या संबंधी किंवा माझ्या संबंधी, त्या सगळ्याला मी जबाबदार आहे, असा असा अर्थ होतो का? हो. ओके. आणि म्हणून म्हणजे माझ्यामध्येच चेंज केलं पाहिजे एवढा असा येतो अर्थ का? तर मी काही परिस्थिती काय बदलू शकत नाही बाहेरची? नाही, परिस्थिती हे माझंच पण आहे ना. सिच्युएशन इज अ पर्स्पेक्टिव्ह, असं वाटतं मला. आणि शिरीष तुम्ही म्हणालात तसं, अगदी मला विचारात खरं तर चेंज करायचं का नाही करायचं हे मी विचारच करत नाही बऱ्याचदा, की जाऊ दे बघू सोल्युशन तर नंतर नंतर. पण कॅन आय ऍटलिस्ट सी की हेल्पलेसनी काय करणार आता, असं म्हणण्यापेक्षा अरे काय हेल्पलेस काय करणार वगैरे असलं काय नाहीये. बघ, यू आर ऑल्सो अबेटिंग, यू आर ऑल्सो पार्टी टू इट. मग बघ पाहू, मग तू एका टाकल्यावर तू हुकूम टाकणारच, असं असं येतं. आणि जबाबदारी घेतली म्हणजे मला तरी याचा खूप फायदा आला, खरंच फायदा आला, नक्कीच फायदा आला. म्हणजे याच्यामध्ये गिल्ट कुठे येणार नाही, फेलियरचा गिल्ट येणार नाही कुठं, म्हणजे काही नाहीच येणार. येणार नाही का? नाहीच येणार. बघा ना, सांगा ना मला फेल्युअर. आता बघ ना, आता फॉर एक्झाम्पल हरिओम नमस्ते गणपतीचा स्कोर किती झाला, कोणाचा तरी 0.43 आहे, कोणाचा तरी 0.5 आहे. ओके, आहे 0.43 आहे की नाही. आता काय म्हणजे करायचंय? क्षमतांमध्ये वेरी होतात ना, क्षमता म्हणजे कोणाच्या कमी असतील, क्षमता नाही कोणाच्या व्हेरी गुड. जास्त. नाही नाही नाही, थांब 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 थांब. आता परत 7वा अध्याय किंवा परत काय भगवद्गीतेची काय तो सांगतो ते प्रकृती पुरुष. इलेक्ट्रिसिटी कमिंग टू माय होम इज कॉन्स्टंट 223. त्याच्यात फरकच नाही काही. माझे बल्ब, त्या बल्ब मध्ये काय एक फ्लिकरिंग आहे. सो इलेक्ट्रिसिटी कमी जास्त नाहीये, इलेक्ट्रिसिटीची पोटेन्सी कमी जास्त नाहीये. या बल्बला झेपत नाही ते, हा बल्ब नीट वापरत नाहीये ती.
किंवा इक्विपमेंट नीट सेटल नाही झालेलं. सो मी माझ्यातल्या क्षमता आहेतच, त्याचं सादरीकरण करत नाहीये. कारण माझं जे इक्विपमेंट आहे, इक्विपमेंट आता त्यांनी दिलंच आहे ना, की माझं शरीर, मन, बुद्धी, त्याचा वापर नीट होत नाहीये. त्याचं जे कोडिंग आहे, डी कोडिंग आहे, माझे इम्प्रेशन्स मी जे बघतोय, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहे, त्याचा वापर होत नाहीये नीट. क्षमता आहेतच, फुल आहे, पण माझा तो दिवा लागत नाही अजून. फक 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 फक. असं नाही आहे नाही, ते. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे आता बाहेरची परिस्थिती, आणि बल्ब म्हणजे मी स्वतः त्यात नाही, ह्याच्यामधलं आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे बाहेरची परिस्थिती नाही. इलेक्ट्रिसिटी सगळ्या म्हणजे परिस्थिती. एनर्जी दॅट आय हॅव, द इन्फिनिटी दॅट आय कॅरी ऑल द टाइम. बल्ब इज मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट इन्फिनिटी. की इलेक्ट्रिसिटी मला बघता येत नाही, हात लावता येत नाही, हात लावता येणार नाही, पण हात लावायला सुद्धा इलेक्ट्रिसिटी हात लावू शकत नाही बघ. ती आत माझ्यापर्यंत आणायला काही तार लागते. सो इलेक्ट्रिसिटी आहे, पण इलेक्ट्रिसिटी दिसण्यासाठी मला बल्ब लागतो. माझ्यात पॉवर आहेच. मग माझं सादरीकरण, फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर खेळतो क्रिकेट, त्यांनी जर का मनात आणलं असतं ना, असं कपिल देव बद्दल सुद्धा म्हणतात, त्यांनी जर का मनात आणलं असतं तर तो खो खो मध्ये सुद्धा नॅशनल किंवा वर्ल्ड, क्षमता आहेच. त्यांनी मनात आणलं असतं तर ही वुड हॅव बीन द बेस्ट पियानो प्लेअर. आपण सुद्धा, आपण जरी मनात आणलं ना की बस बेस्ट पियानो प्लेअर पॉसिबल. म्हणजे क्षमता आहेत, प्रत्येकामध्ये आहेत, त्याचा वापर, त्याचा वापर तो तर आता भगवद्गीतेत तेच सांगतोय की प्रकृती आणि पुरुष, प्रकृतीमध्ये सविकारम उदाहृतम म्हटलंय. प्रकृतीमध्ये अप अँड डाऊन आहे. त्यामुळे ते जी इलेक्ट्रिसिटी आहे ती संपूर्णपणे तशी तशी बाहेर येत नाही. ती काही जणांमधनं बाहेर येते, त्याला तो म्हणतो विभूती. तशीच्या तसं व्होल्टेज दिसतं रे, काय रेजिस्टन्स नाही, काय नाही, भगभगाट झगझगाट नुसता. दॅट इज विभूती योग. असं आहे तर म्हणजे म्हणजे. अहम अहम ब्रह्मास्मी, जसा मी आहे तसं बाहेर आहे सगळं. हो, तत्वमसी. असं त्याचं धनंजय सर, धनंजय सर, मी रमेश बाबर बोलतोय. हा रमेश, एक एक क्वेश्चन होता की व्हिडिओ ऑन करता येईल का जर जमत असेल तर, नाही तर लिव्ह इट. माझ्याकडे कनेक्शनचा थोडासा नो इश्यू आहे. प्लीज गो हेड. तर प्रश्न असा होता की तुम्ही सांगितलेलं सर्व पटलं की क्षमता किंवा स्वतःच्या ॲबिलिटीज याच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण विल दिस सेशन, कारण क्षमता वाढवणं पण हे पण एक काम असतं ना. म्हणजे कधी कधी आता जसं मी पीडीयू करतो किंवा मी पीएमपीची सेशन्स करतो, क्षमता वाढवतो किंवा रिफ्रेश करतो. तर तशा पद्धतीने हे आपले सेशन्स मला उपयोगी पडू शकतात की क्षमता वाढवणं पण जरुरी असतं असं. क्षमता नाही वाढवत, क्षमतेचा वापर वाढवतो, वापरामधली इफिशियन्सी वाढवतो. इफिशियन्सीमुळे इफेक्टिव्हिटी वाढते, आणि म्हणून आउटपुट अँड इनपुट, देर इज अ हाय चान्स दॅट देर इज नो लिकेज. क्षमता हम्म, हम्म, आहेतच, हम्म, हम्म, क्षमता नाही वाढवू शकत. आय कॅनॉट इन्क्रीज इन्फिनिटी. हम्म. माझं इक्विपमेंट जिथे इथे कमी पडत आहे, ते मी घासून पुसून स्वच्छ करत जातो. त्याचा ओके. वापर वाढवतो. एक तर मी वापरच करत नव्हतो, मग वापर करायला लागलो. वापर करायला लागल्यानंतर मला त्याच्यातले हार्डच दिसायला लागले. मीन टाइम बिटवीन फेल्युअर वगैरे जर का सिक्स सिग्मा तू वापरत असेल तर हे बंद पडतं मग कसं इक्विपमेंट पाहतो. त्याचा एक्स बार केवढा खाली आहे, वाढवते, ते करते नीट मशीन. मग करत 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 असं जाणवायला लागलं, वा लुक ॲट दॅट, काय प्रिसाइजली अॅक्युरेट आहे मशीन आहे. मग झालं, क्षमता आहेतच. That's great म्हणजे confidence. हा, Thank you. Thank you. व्यवहारामध्ये 100% लागू आहे काय सगळ्या गोष्टी? मला नाही माहिती, माझ्या व्यवहारात लागू आहे. आता ते तू ठरव, नाही तर मी किती सांगणार व्यवहारात लागू आहे की नाही. मला हो, व्यवहारात लागू आहे, अगदी लागू आहे. मला एक म्हणजे अगदी. अनुराग हा. मला एक आता अनुरागजी, सॉरी प्लीज. हा रवी. आजारी माणूस डॉक्टरवरतीच अवलंबून असणार, हो ना. डॉक्टर स्वतः म्हणतो युअर ट्रस्ट हिल्स यू दॅन माय पिल्स. सांगा ना, एखाद्या आजारी माणसाला सातत्याने सांगा, अजिबात विश्वास ठेवू नको त्याच्यावर, अजिबात विश्वास ठेवू नको त्याच्यावर. होतो का बघा बरा. सो मेडिसिन्स इज अगेन एक्सटर्नल, बट विजिगिषू वृत्ती असेल तरच तो माणूस पक्का पटकन हे होतो. त्यामुळे तुमचा विश्वास हा माझ्या औषधांपेक्षा, म्हणजे आमच्याकडे फॅमिली डॉक्टर होते आद्य म्हणून, त्या हम्म. त्या अशोक काका त्याला म्हणायचो मी. अशोक काकाच्या दारावर हे वाक्य वाचलेलं, आणि आजोबांनी त्याला इंग्लिश शिकवलं होतं त्यावेळेला. त्यातले 2 शब्द मला अजूनही आठवतात, तिथे बसले तिथं. बघ त्यांनी काय लिहिलंय. असं. इतकी दणक्यात पाठी लावली होती त्यांनी. त्यामुळे आजारी माणूस किंवा काही इक्विपमेंट बंद पडलाय त्याचं, असं.
हॅलो काय करणार ऋषी. आता? अं, हा. आपण जे म्हणाला मला की एक डाऊट होता. हो. ओके, सो तुम्ही जे म्हणालात की माझ्या मनात जे विचार चालू आहेत किंवा माझे सराउंडिंग हे माझं मनाचं रिफ्लेक्शन आहे, याचं हम्म. कॉन्व्हर्स हे खरं आहे का? जर मी फोर्सफुली हो, माझं सराउंडिंग चेंज केलं तर माझं विचारधारणा पण चेंज होऊ शकते. नक्की. बट वन्स अगेन, सराउंडिंग इज ग्रॉस. माय ओके. कनेक्ट टू द सराउंडिंग, माय पर्स्पेक्ट टू द सराउंडिंग इज सटल. आणि सटल मध्ये ग्रॉस पेक्षा पॉवर जास्ती आहे. मग चेंज बाहेर होणार ना. आजूबाजूला आपण म्हणतो ना, म्हणून ते एखाद्याला कळायला म्हणतो ना. आता रवींद्राचं उदाहरण पुढे घ्यायचं झालं तर, जा जरा चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी जा, प्रकृतीला आराम पडेल. पण थंड हवेच्या ठिकाणी जाऊन जर का ह्याचं डोकं गरम असेल तर कसा आराम पडेल? राईट राईट राईट. सो येस, डेफिनेटली इट वर्क्स. म्हणजे ग्रॉस वर्क्स ऑन द बॉडी, ओके. बट ग्रॉस इज ग्रॉस. ग्रॉस ज्यावेळेला 100 किलो काम करतं, त्यावेळेला सटलला 1 ग्राम मध्ये काम करून देतं. म्हणून पोटेन्सी औषधाची वाढ पुढे होते ना तशी. ओके, तो म्हणजे जर मी त्यात सराउंडिंगचं पर्स्पेक्टिव्ह चेंज केलं तर दॅट विल हॅव मोर इम्पॅक्ट रादर दॅन करेक्ट. चेंजिंग द सराउंडिंग इटसेल्फ. सराउंडिंग हा एक भाग झाला. आता तू विचारलास म्हणून हॅट्स ऑफ टू की स्पंदन. दुसरा विचार कर. ज्या वेळेला सराउंडिंग चेंज झालं की माझ्यामध्ये चेंज होतोय असं ज्यावेळेला माझ्या लक्षात येतं, त्यावेळेला आय वेलकम द स्लेव्ह बिहेवियर, की मी गुलाम होऊन जातो. म्हणजे माझ्यात बदल घडण्याआधी सराउंडिंग मध्ये बदल घडला पाहिजे. नाही, मला नाही कळालं, एकदा परत रिपीट करा. धरून चालणार असंच की आणि होतो बदल, की सराउंडिंग मध्ये बदल केला की माझ्यामध्ये बदल होणारच आहे. फक्त ग्रॉस आहे. 1 ग्राम ओके. बदल होण्यासाठी 100 किलो मला बदल करावा लागणार आहे, एवढं नक्की. मग ठीक आहे, मी ओके. करीन. म्हणजे मग ओके. काय होईल की सराउंडिंग बदललं नाही. आता सराउंडिंग मध्ये आपण साध्या गोष्टी करू. एक थंब रूल घेऊ की माझ्या आजूबाजूची माणसं भयंकर उलट सुलट बोलतात, मला भयंकर त्रास देतात. त्रास देतात म्हणजे काय? सारखं घालून पालून बोलतात. ते जोपर्यंत घालून पाडून बोलणं बंद करत नाहीत, तोपर्यंत माझ्यात मोटिवेशन येणार नाही. सो हॅव अँड बिकम द स्लेव ऑफ दॅट, की माझी सगळी फ्रीडम मी त्यांच्या हातात दिली. तो बदलत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकणार नाही. हम्म. आणि सराउंडिंग बदलणं कठीण जाईल ना. देर आर मल्टिपल मेटाफॉर्स इन सराउंडिंग. त्यापेक्षा ठीक आहे, त्याचा तू काय करतोस बघ, त्याला काय. आणि हे असं नाही मी सांगतो म्हणजे मी वा वा काय नाही, ते रोज माझा सीआय गालीवर होत असतो. पण निदान एवढं कळतं, ए ए ए म्हणजे क्रिकेट बॅट्समन कसा बोल्ड होतो. हे सचिन तेंडुलकर, गावस्कर हॅज गॉन आउट. हो, त्यावेळेला त्यांचं हुकलं म्हणून चला पुढच्या वेळेला असं. ओके, वाव, हा हा थँक्यू सो मच. हा. पण हे दोन म्हणाला की सॉरी, हा शिरीष तुम्ही काहीतरी बोलत होता. शिरीष आपण शिरीष एकदा ऐकू आणि मग जाऊ. हा या शिरीष. हा 2 पॉईंट होते. आपण मगाशी एक काही ते 0.5 0.3 फ्रॅक्शन जे म्हणत होते कॅल्क्युलेट करायचं, ते म्हणजे तुम्ही उद्याच्या सेशन सांगणार का? आज नुसतं सांगतो तुम्हाला वाटलं. आज आता मी ते नव्हतं का दिलं, त्वमेव केवलम कर्तासी हा. धर्तासी हर्तासीचं तसेच प्रश्न. आणि दरवेळेला एक ऋचा घ्यायचा आपण. उद्या बहुतेक अववक्तारम घेऊ. अववक्तारम, अवश्रोतारम वगैरे असं, अवधातारम असं ते कुठले तरी एक घ्यायची. आणि वक्तारम, वक्त्याने वक्त्याचं रक्षण करायचं असं. आणि मग त्याचं ते कॅल्क्युलेशन करत जायचं. आणि माझं आत्ता मी कुठे आहे ते बघायचं. कसं जातं कॅल्क्युलेशन? हा, आत्ता ते दाखवलं, परत दाखवतो वाटलं, डोंट वरी, आय जस्ट शो यू पुन्हा एकदा. हे बघा, हे प्रश्न ते विचारले होते मी तुम्हाला. आय एम शोईंग इट, शेअरिंग इट, होल्ड ऑन. हे प्रश्न मी विचारले होते. हो. आता ह्याला आपण स्कोर केला की माझ्यामध्ये क्षमतांचे कॉम्पिटन्सीचा सेट आहे सगळा, आणि ह्याच्यावर माझा विश्वास आहे का? काही वेळेला असतो, काही वेळेला नसतो. असं जर का झालं तर इथे मी 1 देईन मार्क, किंवा 3 देईन, किंवा 4 देईन. सो ह्या ज्या बॉक्समध्ये, इकडच्या बॉक्समध्ये, उजव्या हाताच्या बॉक्समध्ये हे जे आहे ना, त्याला म्हणजे हा सगळा जो बॉक्स आहे त्याला मी इथे मार्क देत जाणार. म्हणजे आता हे समजा म्हटलं हो माझ्याकडे 4, इथे 4 मार्क आहेत, इथे आउट ऑफ क्षमता 10 आहे का? माझ्यासाठी हा, प्रत्येक बॉक्स मध्ये आउट ऑफ 10 आहे का? आउट ऑफ 4 म्हणजे आता ते उद्या परत एकदा होईल. 4 म्हणजे सातत्याने होतं. स्लाइड वर दिसत नाही म्हणून म्हटलं. नाही नाही, इथे दिसत नाहीये, मी सांगतो ते तोंडी. ओके 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 ओके. हा, जर नेहमी होत असेल, सहज होत असेल, 100% वेळा होत असेल तर 4. नाही ना, माझ्यामधील क्षमता मी लक्षात ठेवतो का? नाही राहत लक्षात, फार रिअरली राहतात. मग इथे 1.
क्षमतांच्या वापरासाठी संधी शोधतो का? नाही, ते सुद्धा रेअरली होतं. मग इथे एक. बाकी ठीक हम्म. आहे, क्षमतांवर विश्वास आहे, मला माझा मान आहे, सगळं हम्म. सगळं आहे. मग हा हम्म. स्कोर किती झाला? 4 चोक 16 2 18. म्हणजे मी म्हणेन बाबा इथे हम्म. 18/24.75 ओके. असा. म्हणजे मी माझं काय चाललंय सध्या? काय नाही, हरिओम नमस्ते गणपतीवर 0.75 आहे. मग आता काय नाही, म्हणजे पुढच्या प्रत्येक बॉक्समध्ये आउट ऑफ 4 आपण तुम्ही स्कोर द्यायचा असं. करेक्ट. हा, असं आता ते ओके. 4 म्हणजे काय म्हणणं? 3 आता म्हणजे लक्ष तुम्ही असेल तर होणं, 2 म्हणजे स्केल माहिती ठरवून नसणं, द्यायचं. 1 म्हणजे रेअरली होणं. हम्म. ही स्केल मी तयार केली आहे. हा, ते मला ते आणि मला ते ते तर मला ते मला कळालं नाही. हा, बस. बरं, दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही जे आपण मगाशी म्हणाला की आपल्या प्रत्येकामध्ये कपॅसिटी आहे, पण तिची क्षमता वाढवायची. नाही, कपॅसिटीचा वापर वाढवायचा. क्षमता कपॅसिटी म्हणजे वापर वाढवायची. अबिलिटी टू परफॉर्म इज इफिशियंट वाढ. क्षमता. तर मला एक त्याच्यावर एक अनॉलॉजी आठवली, जस्ट म्हणजे मला माझ्या क्लॅरिटी करता म्हणून विचारतो मी. आम्हाला एका इंडस्ट्रीमध्ये एनर्जी ऑडिटला बोलवलं होतं. वा. म्हणजे एनर्जी ऑडिट आम्ही त्याचं ते काढलं, पण की आम्हाला एनर्जी आम्हाला पुरत नाहीये, आम्हाला नवीन इक्विपमेंट काय लावायच्या वगैरे वगैरे. तर आम्ही त्यांना गेल्यानंतर शेवटी एवढं प्रूव्ह करून दिलं की तुमच्याकडे ऍडिशनल इक्विपमेंट तुम्ही कमी करू शकतात आणि तरी तुमची गरज भागेल. आणि तिथे एक्झॅक्टली तोच होता की त्यांच्याकडे जे इक्विपमेंट होते त्याची पूर्ण वापर होत नव्हता. तर आय जस्ट ट्राईंग टू, माझं थोडं मी मॅनेजमेंट नाही इंजिनिअरिंग असलं असल्यामुळे तो विचार केला किंवा अगदी परफेक्ट आहे. तुम्ही किती छान सांगितलं की एकतर ह्या उगाच इक्विपमेंट लावून ठेवले त्याचा वापर होत नाहीये, आणि काही इक्विपमेंट ज्याचा वापर होतोय ती इनइफेक्टिव्ह आहे. ते जरा स्वच्छ करा, त्याचं फ्रिक्शन कमी करा, ऑइलिंग काहीतरी करा, त्यातलं रेजिस्टर कमी करा, कुठल्या तारा वापरल्यात, असं व्हॉटएव्हर. सुरेख सुरेख, हेच करायचंय. म्हणजे प्रश्नांची स्कोर जेव्हा 4 व्हायला लागेल त्यावेळेला झालं, चकाकलं. ओके, डन. आता मला बघायचं असेल तर तो व्हिडिओ दाखवतो, नाही तर थांबू. 4 मिनिटाचा आहे. मला माहित नाही तो. हा, सगळ्यांनाच सांगतो बघा. हा अगदी किती मिनिटाचा व्हिडिओ बरं? 4 मिनिटं 11 सेकंदाचा व्हिडिओ आहे. ओके. बलुतेदार म्हणून संकल्पना मी राबवली होती. असंच विभूती योगाचा अभ्यास करायचा होता म्हणून. अंपायरच्या एका उत्तरामध्ये मला हा सापडला. बघा तो काय म्हणतो ते. We would like to enjoy the game by applauding for the players. You are in the middle of the ground. A beautiful straight drive from Sachin goes past, or a beautiful cover drive from Rahul Dravid you see, but you can't applaud for that. So I would love to know what's your parameters to enjoy the game. It's a very good question actually, because I'd be lying if I say that I don't feel wow when the straight drive goes like this. But the thing is, it's a very hard thing to control your emotions. Absolutely. To keep a check on them. And over time we are trained to get the better of the emotions. Wonderful. The thing is, when you go onto the ground, if you are emotionally involved in the game, that can be the biggest distraction that you can have. So what we tend to do is, of course, we need to enjoy the game. Of course, we need to enjoy the game in our own way because it's a profession. And if I don't enjoy, I shouldn't be here. If I have to enjoy the game, what is something that will happen that will make me enjoy? Now, I am an umpire. I am supposed to be a facilitator. Right? Now, I play a backstage role. The game is for the players. Now, what would I enjoy? I would enjoy that the game ran smooth. Okay. I played a part in this game being successful. I was there. There were no issues, no player management issues, no match management issues. Okay. Which boiled down to the preparation we had again and the teamwork we have on the ground. Absolutely. Which will make me enjoy the game. I will not enjoy the game if the game has been scratchy, has been a stop and start stuff, too many things happening, hold ups, players bickering with each other, umpires needing to intervene.
Now that is not something I would like to enjoy, because those are the things we are supposed to nip in the bud. Of course, sometimes they get the better of us, because sometimes the emotions of the players will boil on the ground. Okay. They play it hard. You can understand that things will come out. But it's the umpire's job to just draw a line to it. But drawing a line doesn't mean holding a stick like a policeman and just stopping everybody. That's going to stop the game in itself. That's true. So rather than facilitating the game, you're going to be a hurdle to the game. So what I tend to look at always is play a backstage role. Let the players play. The people on the ground are not here to see you umpire. They are here to see the players play. That's true. That's true. If you are not in focus, that means you have done a great job. Okay, so if people don't remember you, it's fantastic. Yes. Super. So you're in the game, but still you are outside the game. People don't notice you. Beautifully said, fine. Facilitator. It has to be that I am in the game, Brahmasi. but people feel that I am playing the backstage role. Atmasi. Then Bhagavad Gita, confirmation from Lord Krishna saying that those who are self-realized, they ultimately reach the goal where na karoti cha na lipyate. They do, but they appear that they are not doing, and they are in midst of the emotion, but they are not get attached by the emotion. Actually, the detachment probably that works with you. Detachment is, I wouldn't say it's the proper word, because if you are detached from the game, I would say you are not emotionally attached. I'll get the word emotion again. That's fantastic. Okay. Because if I'm detached from the game, then I'm not in the game. Okay. Right. I have to be attached to the game, but I would say emotionally detached. That's the word I would use. आवडलं का? हा. हे विभूती आहेत, विभूती. झाली 12 वर्ष झाली. 2013 ते 15 2.5 वर्ष मी यांच्याबरोबर, नाही सगळ्यात 12 लोकांबरोबर त्यांचे व्हिडिओज आहेत, दाखवीन मी हळूहळू नंतर. आत्मासी ब्रह्मासी, स्ट्रेट. आय एम इन द गेम, बट पीपल शुड फील दॅट आय एम नॉट इन द गेम. साक्षी भावने फक्त मी साक्षीभाव ठेवतो म्हटलं की कसं काय जमणार. अशी पण गंमत होऊ शकते काही वेळेला. सो दॅट्स ऑल. सो जस्ट बी देअर. आणि त्याच्यासाठी प्रोसेस मदतीला येते. म्हणून सगळ्यात शेवटी कृष्ण अर्जुनाला सांगतो, हे जगत सोड बाजूला, फॉलो दी प्रोसेस. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञाता शास्त्र विधानोक्त. समजून घे, डूज डोंट आणि करायला लाग. ते सगळं होईल बरोबर ऑटोमॅटिकली. मोमेंट यू फॉलो दी प्रोसेस, तुझ्यातलं करते पण ऑटोमॅटिक बाजूला लागेल. यू विल फॉलो दी प्रोसेस अँड चेक इट द वे पायलट टेक्स ऑफ. मोठमोठ्याने बोलतात, एकमेकांची सांगत आहे, टक 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 चाललं फ्लाईट. सो प्रोसेस लीड्स, नॉट द मी. असं तर ते सांगतो, अंपायरला भयंकर प्रोसेस फॉलो करावं लागतात. सगळं डॉक्युमेंटेशन तुफान असतं. प्लेयर्स जरी विश्रांतीला गेले तरी ह्यांना काम करावं लागतं. मोठं डॉक्युमेंटेशन असतं त्यांना. गुड. सो असं आहे अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष कोणी म्हटलं आता ते ट्रू अँड फॉल्स येते का? अथर्वशीर्ष गणपतीची स्तुती आहे, खरं की खोटं? अथर्वशीर्ष माझ्यासाठी म्हणायचं आहे, खरं की खोटं? अथर्वशीर्ष मला जागा करणं कसं होतं, असं ते बघायचं. इज इट ओके?